तुम्हाला एक साध्या सिंपल शब्दामध्ये सांगतो की अभ्यास कसा हवा, तर परिपूर्ण हवा, आणि परिपूर्ण अभ्यासच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो. आणि भूगोल हा त्यामध्ये खरंच सांगतो पैकीच्या पैकी गुण मिळवून देतो. पहिला अभ्यासक्रम वाचायचा. किती ओळीचा आहे? 2 ओळीचाच असणारा अभ्यासक्रम. त्याच्यानंतर सुरुवात PYQ, प्रश्न कसे येऊन गेलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर घटक कुठला आहे? जगाचा आहे का? हो. जगामध्ये कुठला आहे? नदी प्रणाली आहे. जगामध्ये कुठला आहे? पर्वत आहे. जगामध्ये कुठला आहे? तिथलं उद्योग आहे का? येतात, ते आहे. सो अशा पद्धतीने मग काय करायचं, PYQचा आधार घ्यायचा, त्याच्या पुढचा, त्याच्या मागचा आणि संभाव्य असणाऱ्या अशा गोष्टी ज्या आहेत त्यांचा विचार करायचा. ओके, मी अभ्यासक्रम केला, मी अभ्यास पण केला, सर्व बाबी केल्या. पण तू अभ्यास केलाय, तू PYQ वाचले, तू सर्व बाबी केल्या, हे तुझ्या लक्षात आहे हे चेक कसं कर? त्यासाठी मग पाहिजे MCQ. MCQ म्हणजेच ह्याच PYQ सारखे असणारेच प्रश्न असतात, पण ते कशावरती असतात? जो तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यावर. काय त्या वातावरणामध्ये जाऊन तेवढ्या पर्टिक्युलर एका टाइम पिरियडमध्ये इथं असणारे प्रश्न परत यांची रचना असते, ती वेगळी असते, आयोगाच्या पद्धतीने असते किंवा त्याच्याही परत थोडीशी वेगळी असते. सो ह्या बाबी मग काय करतात, आपल्याला स्वतःला चेक करायला, स्वतःला जज करायला इथं मदत करतात. पण किती खोलात आहोत, किती गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत, किती गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, या सर्व बाबी समजून घेण्यासाठी तुम्हाला हे टेस्ट खूप मदत करतात. चला, आजचा आपला भूगोल विषय आणि त्याची तयारी व रणनीती. पहिला थोडस इकडे जाऊया. कुठं? याच्याकडे. 9 नोव्हेंबर 2025 जी मागची आपली पूर्व परीक्षा झाली, त्या परीक्षेची थोडीशी PYQ पाहूया. कारण काय, बदललेला पॅटर्न जो आहे त्या पॅटर्न प्रमाणे आपल्याला काय प्रश्न दिसतात, काय विचारतं आयोग नेमकं, ते आपल्याला इथं माहिती घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. 16 पासून सुरुवात होते. सेट हे आहे आयोगाच्या वेबसाईटवरती, तुम्ही पाहू शकता. पण म्हणलं तुमचं काम हलकं करावं म्हणून मागचे प्रश्न घेतले. किती सोपा प्रश्न आहे. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जातो? माहिती आहे? माहिती असेल, ठीक आहे. सर तुम्ही शिकवा की, विचारताय कशाला? ठीक आहे, चला बघा प्रश्न कसे आहेत ते बघा, मग लक्षात येईल तुम्हाला. उत्तर पण आहेत, तुम्हाला मिळणार आहे हे सगळं. त्यानंतर योग्य जोड्या लावायच्या आहेत. जीवावरण राखीव क्षेत्र, स्थापना वर्ष, कधी कुठलं जीवावरण क्षेत्र जे आहे त्याची स्थापना झाली, त्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 15 प्रश्न येतात, लक्षात असू द्या, परत म्हणाल नाही तर एवढेच कसं. त्यानंतर जोड्या जुळवायच्या होत्या. नद्या आणि त्यांची संगम स्थळे. ओके, संगम स्थळे आणि नद्या. प्रकाशे, तापी, पाजरा, मुदावत, तापी, गोमती, माहुली, भीमा, इंद्रायणी, तुळापूर, कृष्णा, वेण्णा. आपल्याला फक्त जोड्या जुळवायच्या आहेत की कुठं कुठल्या नद्यांचा संगम होतो, ती ठिकाणं कोणती आहेत. ठीक आहे. बऱ्याच आपल्या विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला होता की सर कंबाईनचा पेपर इकडे टाकला, इकडचा पेपर कंबाईनला टाकला, राज्यसेवेला असे प्रश्न असतात का, काय असतं का? शेवटी एक लक्षात घ्या, आले आयोगाच्या मनात तिथं कोणाचे काही चालेना. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? अनुसूचित जमातीचं विचारलेलं आहे. 2011च्या जनगणनेनुसार असणारा हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी टिंबटिंब एवढा होता. म्हणजे राजस्थान राज्याचा साक्षरता दर विचारलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत? भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाख मधील दफदार, हे देवदार झाले, दफ्तार आहे. भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडू मधील कन्याकुमारी आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाम मधील किबुतू आहे. आणि भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरात मधील गुहर मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे टोक विचारलेले भारताची शेवटची कुठली कुठली आहेत. त्यानंतर जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात टिंबटिंब मोसमी वारे वाहतात. म्हणजे जन्मलेलं बाळ पण सांगेल की कुठलं मोसमी वारं वाहतं आणि काय होतं. ठीक आहे. आता माझ्या बघा पुढे काय आहे. आता खालील विधानांचा विचार करा. तपांबरांचे तापमान सामान्यतः वाढते उंची बरोबर कमी होते. तपांबर हे सूर्यकिरणांच्या लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर ऊर्जेमुळे गरम न होता पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. आतापर्यंतचे प्रश्न पाहिले आणि या प्रश्नामध्ये काय फरक जाणवतो? काय वेगळेपणा याच्यामध्ये? 15-16 पासून सुरुवात झाली होते. 23वा नंबरचा प्रश्न आहे, म्हणजे 2 आणि 5. 7 प्रश्न डायरेक्ट वन लाइनर होते, डायरेक्ट फॅक्च्युअल डेटा होता. इथं आता आहे का फॅक्च्युअल? कन्सेप्ट पाहिजे. ठीक आहे, चलो
दाखवतो ना काय कसं आहे काय. आणि ऑप्शन पण बघा कसे ऑप्शन आहेत. ऑप्शन एक लक्षात घ्या, कधी कधी प्रश्न वन लाईनर डायरेक्ट फॅक्च्युअल वाटतो, परंतु ऑप्शन मध्ये गेल्यावर कळतं की अरे हे तर लय लेंदी आहे. इथं कळतं की ह्याचं कारण आहे का त्याचं कारण आहे का, दोन्ही विधानं फक्त बरोबर आहेत का काय आहे, असंही विचारलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे, खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे. जलजन्य खडक आहे, पण कसं आहे, रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मिती झाली आहे. म्हणलं ना फॅक्च्युअल वाटतो, पण कुठंतरी कन्सेप्टची गरज भासते. ठीक आहे. त्यानंतर पुढे, खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत. आता बघा, विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 अंश अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ते निर्माण होतात. त्यानंतर ब, उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास अंश आहे 30 अंश ते 150 अंश, म्हणजे 150 अंश ते 1500 वगैरे ते नाहीये किलोमीटर, आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. उष्णकटिबंधीय आवर्तामध्ये वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्याही पेक्षा अधिक असू शकतो. त्यानंतर उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. 4 विधान आहेत. 4 विधानांचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येतं की अरे इथंही कुठंतरी आपल्याला संकल्पना किंवा कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. उपनद्या विचारलेले आहेत, डायरेक्ट क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे, भारतीय घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश व त्यांचे लिंग गुणोत्तर यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत, राज्यांचे वगैरे. म्हणजे इथं परत एक काय झाला, डिरेक्टली फॅक्च्युअल क्वेश्चन आलेला आहे. आणि त्यानंतर पुढे, भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेजवळ बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्रात वादळांची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कारणाने होते. कारण विचारले, म्हणजे परत इथं संकल्पना आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत स्थित आहे. हाही डायरेक्ट फॅक्च्युअल आहे. आणि त्यानंतर परत जोड्या विचारलेल्या आहेत, महासागर आणि त्यामध्ये असणाऱ्या गर्ता. ओके. सो हा होता आपला 2025चा पहिला डिस्क्रिप्टिव्हचा पहिला प्रिलिमचा असणारा पेपर. आता इथं बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असं होतं की सर असं झालं, सर तसं झालं, पेपरच असा होता, पेपरच तसा होता. आपल्याला काय होतं माहितीये का, ज्यावेळी काही सापडत नाही ना त्यावेळी कुणावर तरी एक व्यक्ती असा पाहिजे असतो की ज्याच्या डोक्यावरती आपण खापर फोडू शकू. बरोबर, खापर फोडण्याचा आपला प्रयत्न होता. आता दुसरं एक मिथ सांगतो. मिथ म्हणजे असंच एक काय म्हणतो आपण, एक भोळी भाबडी संकल्पना असते, कल्पना असते. ती काय कल्पना असते, काय संकल्पना असते, ती अशी असते ना की भूगोल विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात. खरं वाटतं का? ऑनलाईन काय वाटतं तुम्हाला? आजपर्यंत ऐकत आला असेल, बरेच मित्र असतील तुमचे अभ्यास करणारे, तयारी करणारे, ते सांगतात की भूगोलामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात. भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, बरोबर आहे, हे असे काही विषय आहेत ना की ज्याच्यामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतात. मिळतात म्हणण्यापेक्षा मिळू शकतात असं म्हणूया आपण. पण मित्रांनो एक लक्षात घ्या, मागच्या परीक्षेमध्ये बऱ्याच मित्रांचं असं झालं होतं की फॅक्च्युअल डेटामध्ये ते कुठेतरी अडकले, कन्सेप्च्युअल मध्ये पुढे गेले. काही मित्रांचं असं झालं की कन्सेप्च्युअल मध्ये अडकले आणि फॅक्च्युअल डेटामध्ये पुढे गेले. तुम्हाला एक साध्या सिंपल शब्दामध्ये सांगतो की अभ्यास कसा हवा, तर परिपूर्ण हवा, आणि परिपूर्ण अभ्यासच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो. आणि भूगोल हा त्यामध्ये खरंच सांगतो पैकीच्या पैकी गुण मिळवून देतो. 15 प्रश्न येतात, 15 पैकी ऍटलिस्ट कमीत कमी 13 प्रश्नांची उत्तरं ही अगदी परफेक्ट म्हणजे बरोबरच येतात. ठीक आहे. आणि परिपूर्ण अभ्यास ज्यांचा असतो ना त्याच मुलांचे 13 पर्यंत अटेम्प्ट जातात. वरचे 1-2 आपण असं सोडूया की खरंच खूप प्रेशर आहे, खरंच काहीतरी राहिलं होतं, थोडंसं काही गोंधळ झाला त्यामुळे गेला तो. पण लक्षात घ्या, कुठल्याही पेपरमध्ये म्हणजे कुठल्याही विषयांमध्ये आउट ऑफ मार्क्स अपवादाने मिळतात, परंतु आउट ऑफच्या जवळ म्हणजे जो काही 70-80चा एक रेशो पकडलेला असतो आपण, त्या 70-80च्या रेशोमध्ये मार्क्स आपल्याला 100% मिळतात. ठीक आहे. पण ते कसे मिळवायचे आणि काय करायचं ते महत्वाचं आहे. आता मी भूगोल विषयाला ना संपूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये, मग ती युपीएससी असो, एमपीएससी असो, कंबाईन असो, कुठलीही परीक्षा असो, तिथं मी त्याला ताटातलं लोणचं म्हणतो. लोणचं कसं असतं, छोटंसंच असतं, थोडंसंच असतं. तेवढंच पण कसं आहे, जेवणाला किती चव आणतं ते, बरोबर आहे ना. म्हणजे लोणचं जर असेल आपल्या जेवणामध्ये किती चवदार, म्हणजे जेवणाला एक वेगळीच मजा येते, हो ना. मग तसंच आहे याचं. भूगोलाचं कसं आहे माहिती आहे का, शॉर्ट अँड स्वीट. तेवढंच करा, मोजकं करा, व्यवस्थित करा. एक तर लक्षात राहायला खूप सोपं आहे,
पटकन ग्रास्पिंग होतं, लगेच सगळ्या गोष्टी लक्षात राहतात आणि हार्डली 10-15 दिवसामध्ये अख्खा भूगोल कव्हर होऊन जातो. काही लेंदी कन्सेप्ट आहेत किंवा काही अशा काहीही गोष्टी नाहीयेत. सरळ सरळ थेट गोष्टी आहेत. इथं कुणाच्या मनामध्ये काय चाललं म्हणून त्यानं ही तारीख बदलली आणि परत जाऊन त्यानं दुसऱ्या पक्षाला जाऊन मिळाला, असल्या काही भानगडी नाहीयेत. इथं स्ट्रेट फॉरवर्ड असतं, हे घडलं तर पुढे ते घडणार आहे, ते घडलं तर हे होणार आहे, त्याचे परिणाम तुम्हाला दिसणार आहे. सो असा साधा सिंपल असणारा भूगोल आहे. याच्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. मी तुम्हाला सांगतो की कसे मिळवायचे आणि काय करायचे. ओके, सो ते आपल्याला पाहायचंय. तिकडे जाण्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची सूचना. आता ह्या बॅचची एक ऑफर आहे आणि ऑफर कशी आहे बघा. 20 जानेवारीला 26% डिस्काउंट, कारण 26 जानेवारी येते, परंतु नंतर नंतर कमी कमी होत जातोय. जर 21 जानेवारीला तुम्ही ऍडमिशन घेतलं तर 25% डिस्काउंट, 22 जानेवारीला घेतलं तर 24%, 23 जानेवारीला घेतलं तर 23%, 24 ला घेतलं तर 22%, 25 ला घेतलं तर 21% आणि 26 जानेवारीला घेतलं तर 20%. सो असा म्हणजे आजपासून 26, 21, 22, 23, 24 असं हे कमी होत जाणार आहे. ठीक आहे. सो ह्या ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्या. चला आता पुढे जाऊया. ऑफर बघितली. चलो आता पहिला सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे अभ्यासक्रम. राज्यसेवेचा असणारा हा अभ्यासक्रम 3 मध्ये आपला भूगोलाचा अभ्यासक्रम दिलाय. एक ओळीमध्ये अभ्यासक्रम आहे. काय सांगतं? महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल हे एका ओळीमध्ये मांडलेलं काय आहे तर एक सिलेबस आहे. पूर्वसाठी असणारा हा अभ्यासक्रम आहे. म्हणजे याच्यामध्ये जग आहे, भारत आहे आणि महाराष्ट्र देखील तुम्हाला इथं पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. ते म्हणजे की प्रश्नांची संख्या, कोणत्या घटकावरती किती प्रश्न विचारलेले आहेत आणि कशा पद्धतीने आहेत, ते सर्व बाबी आपल्याला आज इथं डिस्कस करायचे. साधारणपणे 2018 पासूनचा मी इथं एक तुमच्या समोर सर्व काही इथं डेटा घेतलेला आहे. 2018ला जगावरती 13 प्रश्न. आता जग म्हणजे काय? जगामध्ये प्राकृतिक भूगोल आला, हवामानशास्त्र आलं, या सर्व बाबी आल्या. परंतु जगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 13 प्रश्न तिथं पाहायला मिळतात. भारतावरती 2 प्रश्न होते आणि महाराष्ट्रावरती फक्त 0 प्रश्न होते. त्याच्यानंतर मग पुढे पॅटर्न बदलला. 19च्या परीक्षेमध्ये 8, 3 आणि 4 असा पॅटर्न झाला. त्यानंतर 20 मध्ये 6, 5, 4 असा पॅटर्न झाला. 21 मध्ये 7, 7, 1 हा पॅटर्न झाला. 22 मध्ये 6, 6, 6 आणि 3 चा पॅटर्न झाला. त्याच्यानंतर 23 मध्ये 6, 6, 6, 3 हाच पॅटर्न परत राहिलेला आहे. त्यानंतर 24 मध्ये 5, 5, 5 हा पॅटर्न. इक्वली वेटेज म्हणजे महाराष्ट्राचं वेटेज परत वाढत गेलेलं पाहायला मिळतं. परंतु जी आता आपल्या समोर टार्गेट असणारी कुठली होती? 25 ची. कारण काय? पॅटर्न बदलला. मग पॅटर्न बदलल्यानंतर प्रिलिम मध्ये पण यांनी काय केले? चेंजेस केलेले आहेत. मग त्या चेंजेसचा विचार केला तर जगाच्या भूगोलावरती 4 प्रश्न होते, भारताच्या भूगोलावरती 8 प्रश्न होते, त्यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती 3 प्रश्न पाहायला मिळतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने इथं वेटेज दिलेलं आहे. आता ज्यावेळी आपण भूगोल या विषयाचा अभ्यास करतो त्यावेळी सर्वात पहिलं आपल्याला अभ्यासक्रमाचं डिकोडिंग करणं गरजेचं आहे, की एक्झॅक्टली मला काय काय अभ्यासायचं आणि कशावरती कसे प्रश्न आलेले आहेत ते देखील माहिती पाहिजे. तरच आपल्या अभ्यासाची दिशा ही ठरू शकते. ठीक आहे. सो अभ्यासक्रम जर डिकोडिंग करायचं म्हटलं तर जगाच्या प्राकृतिक भूगोलामध्ये आजपर्यंतचे जर प्रश्न आपण पाहिले, पीवायक्यू असतील किंवा इतर काही गोष्टी करा तुम्ही, त्याच्यामध्ये ना ज्वालामुखी हा इथे एक महत्वाचा घटक आहे. ओके. आता या ज्वालामुखीवरती काय प्रश्न येतो? हा भूरूपशास्त्राचाच भाग आहे. मी इथं फक्त डिकोडिंग केलेलं आहे. ज्वालामुखीचा उद्रेक असेल, रिंग ऑफ फायर असेल, जागतिक लेवलच्या गोष्टींचा विचार करतोय आपण, त्याच्या पाठीमागचं मेकॅनिझम असेल की का कशामुळे होतो, कुठून त्याची सुरुवात झाली आणि का त्याचा पुढे परिणाम आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्याशी रिलेटेड असणारे बऱ्याच वेळा याच्यावरती इवन डायग्राम घेऊन प्रश्न विचारलेले आहेत की हा कुठल्या प्रकारच्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर निर्मित झालेलं भूरूप आहे. सो ते देखील आपल्याला इथं माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महासागर असेल, महासागराच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या जगातली कुठला मोठा महासागर आहे आणि काय हे आहेच आहे, नाही असं नाही, हे सहज होऊन जातात काही गोष्टी. परंतु बऱ्याच वेळा जे काही समुद्री प्रवाह आहेत किंवा सागरी प्रवाह आहेत, सागरी प्रवाहांची नावं, त्यांची वाहण्याची दिशा, त्यांचे प्रकार, ते थंड आहेत की उष्ण आहेत, कुठल्या प्रकारचे आहेत, त्यावरती देखील प्रश्न आलेले आहेत. सो हा देखील आपल्यासाठी महत्वाचा असणारा भाग आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, आता मुख्यला तर आपल्याला हा डिटेलमध्ये असणारा पार्ट आहे. सो पूर्वमध्ये देखील याच्यावरती प्रश्न येतात आणि सर्वात महत्वाचं एक सांगू, फंडामेंटल रूल आहे भूगोल विषयाचा,
जरी आपण विचार केला की नाही सर ह्यावेळी भारताच्या भूगोलावरती 8 प्रश्न आहेत, महाराष्ट्रावरती 3 प्रश्न आहेत, मग मी भारत आणि महाराष्ट्र करून 8 आणि 3 किती झाले? 11. 11 प्रश्नाची मी परफेक्ट तयारी करतो. 4 मला नकोय जगाच्या भूगोलाची. पण लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र असो किंवा भारत असो, याचं जे बेसिक आहे, जे बेसिक फंडामेंटल रूल आहेत, ते कुठं आहेत? तर ते जगाच्या या भूगोलामध्ये आहेत. म्हणजे जे काही हवामानशास्त्र असेल, जे काही आपलं भूरूपशास्त्र असेल, जे काही आपलं सागरशास्त्र असेल, याच्यामध्ये आपले फंडामेंटल रूल्स जे आहेत ते इथं लपलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याला जर सोडून आपण फक्त जर घोकमपट्टी किंवा मी रट्टा मारून काहीतरी करतो असा विचार करत असाल तर मित्रांनो, मग मी जे तुम्हाला म्हणालो ना, जे एक लोणच्याचं स्वरूप घेऊन आलेला हा भूगोल विषय होता, याचं स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल. येतं का लक्षात? मग परत काय होईल माहित आहे का? पोट भरलेलं आहे पण पुढे ढीगभर वाढून ठेवलंय आणि तेवढं बळबळनं खायचंय. आणि तुम्हाला माहिती आहे वेगळं सांगायची कंडिशन म्हणजे ही गरज नाहीये, की ज्यावेळी आपण बळबळनं काहीतरी खात असतो त्यावेळी ते आपल्या पोटापर्यंत नीट जात नाही. आपलं ते मागं फेकण्याची ही असते, प्रवृत्ती असते. सो भूगोल विषयाला त्या त्या पद्धतीनेच आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे? आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्वाचं, भूगोल विषयाचा अभ्यास करत असताना नकाशाला कधीही सोडायचं नाही. नकाशाला कधीही सोडायचं नाही. डायरेक्टली काही नकाशावरती प्रश्न येत नाही. नकाशा वाचून दाखव की नकाशा वाचन म्हणजे काय किंवा इतर गोष्टी. परंतु भूगोलाचा अभ्यास करत असताना एक वेळेस तुम्ही अभ्यास करत तो अभ्यास करत असताना तुम्ही नकाशा समोर ठेवा. तुम्हाला परत भूगोल रिव्हिजन असेल किंवा इतर बाबीसाठी कुठेही तुम्हाला कसलीही अडचण येत नाही. म्हणजे नुसतं डोळे जरी बंद करून तुम्ही भारताचा नकाशा समोर आणला तर तुम्हाला असेतू हिमालय, काय म्हणतो मी, असेतू हिमालय म्हणजेच काय, अगदी हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंतचा भारत असा डोळ्यासमोर उभा राहिला पाहिजे. अशा पद्धतीने आपला काय पाहिजे? अभ्यास पाहिजे. आता या वेळेचा विचार करता, या सर्व बाबीचा विचार करता आपल्याला ह्या गोष्टी कशा पद्धतीने टॅकल करता येतील ते देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. ठीक आहे? सो ह्या बाबी आपल्याला अभ्यासाच्या आहेत. पर्वतरांगा असतील, जगातल्या वेगवेगळ्या खंडांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पर्वतरांगांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. फोल्डेड माउंटेन असेल, पर्वत असेल, इतर अशा पर्वतरांगा आहेत, त्यांची परत वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या असण्यामुळे आणि नसण्यामुळे जगावरती काय परिणाम होतात या बाबींचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. भरे यावेळी आयोगाने तुम्हाला काय टाकला? गुगली बॉल टाकला होता की चला फॅक्च्युअल डेटा येतोय, फॅक्च्युअल डेटावरती प्रश्न पाहायला मिळतात. पण तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर तुम्हाला क्लिअर लक्षामध्ये येईल, 15 प्रश्नापैकी किमान 9 प्रश्न हे फॅक्च्युअल डेटावरती होते. 9 मध्ये काही मुलांना मार्क्स आले देखील, नाही असं म्हणणार नाही, जुन्या पॅटर्न प्रमाणे जे होते. परंतु खरा कस कुठं लागतो तर त्या 9 नंतर येणारे जो काही 10वा आणि 11वा 12वा 15व्या प्रश्नापर्यंत खरा कस लागतो. तुम्ही यावेळेच्या रिझल्ट मध्ये पाहाल की तुम्हाला लक्षात येईल की 80-90 आणि या रेंज मध्ये तुम्हाला ढीगभर मुलं पाहायला मिळतील. त्यांचा रिझल्ट येणार आहे का? नाही येणार. का? तर सगळ्याच विषयामध्ये त्यांनी तेवढा स्कोर केलेला आहे. पेपरचं स्वरूप बघतात तसंच वाटतं. परंतु खरा कस कुठं असतो? ज्यावेळी ते 90 पासून पुढे जायला लागतात त्यावेळी मग खरा कस लागतो. अगदी एव्हरेस्टचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, एव्हरेस्ट किती उंचीचं आहे? 8,800 मीटर उंचीचं आहे, बरोबर आहे. आता 8,800 मीटर उंचीपर्यंत जायचं म्हटल्यानंतर सुरुवातीला उत्साह खूप असतो. असं वाटतं की 2 मिनिटात उद्या सकाळी मी सूर्योदय तिथला पाहणार मी, बरोबर आहे. असे म्हणून धावत पळत सुटणारे भरपूर मुलं असतात. परंतु अगदी 1,000-2,000 मीटरच्या उंचीवर गेले की तिथंच त्यांच्या बत्त्या गुल झालेल्या असतात. तिथून थोडे जे प्रॅक्टिस करणारी लोक आहेत त्यांचे थोडंसं 4,000-5,000 मीटर पर्यंत जातात. पण जे खरेच मुरलेले आहेत, ज्यांनी खरंच त्याचा अभ्यास केला होता की मला एव्हरेस्ट पर्यंत जाण्यासाठी किती कालावधी लागेल आणि मला जर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर माझ्यामध्ये तेवढी क्षमता असायला पाहिजे, अशी जी लोक असतात, जी एव्हरेस्ट सर करणारी असतात, तशाच पद्धतीने इथंही असतं. 80-90 मध्ये खूप गर्दी आहे, पण त्याच्या पुढे खरा रिझल्ट असतो, त्याच्या पुढे खरा कस लागतो आणि तिथून पुढे खरी स्पर्धा सुरू होते. येतं का लक्षात? म्हणजे म्हणतो ना आपण सिरियस कॅन्डिडेट, त्याच्यानंतर मग असेच हौशे नवशे गवशे, त्याच्यानंतर आपलं चलते चलते राज्यसभेची जाहिरात आली, चल फॉर्म भरून टाकू, असे म्हणणारे. सो अशा ह्या वर्ग वाऱ्या पडतात. आता खूप खोलात जाणार नाही, पण गोष्टी समजून घ्या की काय आहे आणि कसं आहे. सो इथं तुम्हाला एक प्रोसेसचा भाग म्हणायचा, या प्रोसेसमध्ये घुसायचंय आणि ती प्रोसेस एकदा आपलीशी केली ना की मग सर्व विषयांच्या बाबतीमध्ये तुम्हाला ना काही चिंता राहत नाही. फक्त काय आहे, तुम्हाला कळालं ना की मला काय करायचं आणि कुठपर्यंत जायचंय आणि माझी स्पर्धा कुणाशी आहे, ह्या बाबी तुम्हाला क्लिअर असतील तर ह्या गोष्टी आरामात होऊ शकतात. पण तुम्ही जर त्या एव्हरेस्टच्या भोवतीनच नुसते चक्रा मारताय, गार 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 फिरताय,
तुम्ही एव्हरेस्टवर जाणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही मग तिथंच अडकून राहणार आहे. ठीक आहे. सो मग प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. सो ती वैशिष्ट्य आपल्याला माहिती पाहिजे. अगदी लांबीपासून सर्वोच्च शिखरापासून त्याच्या असण्यामुळे कुठं काय फरक पडतोय, त्याच्या नसण्यामुळे काय फरक पडतोय, ह्या सर्व बाबी आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या समजून घेतल्या पाहिजे. मग अगदी तो हिमालय असेल, आल्प्स असेल, रॉकी असेल, अँडीज असेल, कुठलीही पर्वतरांग असो, त्या सर्व पर्वतरांगांबाबतीत आपल्याला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. हे इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे याच जगाच्या प्राकृतिक भूगोलामध्ये नद्या असतील, हवामान असेल, पर्जन्य असेल. आता नद्या जगामध्ये तुम्हाला नाईल सर्वात काय आहे, लांब आहे, ती अमेझॉन एवढी अशी आहे. परंतु लक्षात घ्या, प्रत्येक खंडानुसार देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं. खूप छोट्या छोट्या बाबी आहेत, खूप काही असं खूप डिटेलमध्ये जाऊन गोष्टी अभ्यासाच्या असायला भाग नाहीये. याच्यावरतीही प्रश्न आलेले आहेत. सो ते देखील आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे. उगम स्थान असेल, त्याच्या मग जोड्या लावा वगैरे अशा टाईपमध्ये प्रश्न विचारतात. असाले किती अशी खंड आहेत आपल्याकडे, 7 खंड आहेत. त्या 7 मध्ये एक तर बर्फानं गोठून गेलेलं आहे, राहिले 6 खंड. 6 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये मुळात नद्याच कमी आहेत, राहिले मग परत 5 खंड. 5 खंडामध्ये भारतातलं तर तुम्ही आशियामधल्या बऱ्याच गोष्टी केलेल्याच आहेत. ओके. सो अशा पद्धतीने जर सॉर्ट आउट करत राहिला तर तुम्हाला अभ्यास तुमचा छोटा 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 होत गेलेला पाहायला मिळतो. सो ह्या गोष्टी पण इथं अभ्यासायच्या आहेत, यावरती प्रश्न येतात. हवामान, आता जसं की आता रिसेंटली तुम्हाला हवामानचा प्रश्न दिसलाच होता. ठीक आहे. मग हवामानामध्ये ते हवामानात थरांची रचना असेल, त्याच्यामध्ये फरक काय पडतो, काय त्याची वैशिष्ट्ये आहेत, कशा पद्धतीने मग काय गोष्टींचा कुठं परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. सो या बाबी देखील इथं आपल्याला समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, कुठल्याही प्रदेशाच्या मुळात भूगोल म्हणतात कशाला माहितीये का, भूगोल म्हणजे काय, या गोलाचा, या पृथ्वीचा जो काही भू आहे, जमीन आहे, त्याचा अभ्यास असं म्हणतो आपण. मग याच्यामध्ये येतं काय, एक आपलं म्हणजे सर्वात वरचा भाग जो आपला शिलावरण आहे तो, आणि वरचं वातावरण, या बाबींचा अभ्यास करायचा आहे. परंतु ज्यावेळी आपण स्थानिक पातळीवरती जायला लागतो त्यावेळी तिथली प्राकृतिक रचना ही तिथल्या लोकांच्या, निसर्गाच्या, या सर्वांवरती काय करते, परिणाम करत असते. आणि ह्या बाबी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. साधं उदाहरण सांगायचं म्हणलं, आता तुम्ही काही नवखे नाही, तुम्ही थोडाफार अभ्यास केलेला आहेच आहे, बरोबर. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नुसतं महाराष्ट्राचं जरी उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रावरती आपल्या इथं असणारा आपला जो सह्याद्री आहे, त्या सह्याद्रीचे कितीतरी परिणाम आपल्या महाराष्ट्रावरती पाहायला मिळतात. मग तो हवामानाच्या दृष्टिकोनातून असो, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून असो, वनस्पती वितरणाच्या दृष्टिकोनातून असो, तिथल्या लोकांच्या राहणीमानाच्या दृष्टिकोनातून असो, तिथल्या लोकांच्या खाण्यापाण्याच्या सवयी असतील त्याच्या दृष्टिकोनातून असो, तिथं असणाऱ्या उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून असो, म्हणजे किती फरक पडतात आपल्यावरती, विचार करा तुम्ही. हे काय वेगळं आहे का, नाही आहे ना. त्या तिथं त्याच्या फक्त स्थानामुळे झालेलं आहे एवढं काही. त्यानंतर मग परत पृथ्वीच म्हणजे विषुववृत्तापासून आपल्या भारताचं, महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे, मग तिथं त्या स्थान असणाऱ्या म्हणजे असल्यामुळे काय काय परिणाम आपल्याला तिथं पाहायला मिळतात. सो या बाबी देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि एकदा या बाबी आपल्याला परफेक्ट समजल्या की मग परत कसाही प्रश्न येऊ, तुम्ही तिथं आरामात वेळ आहे, विचार करा, अरे भारत कुठं आहे, महाराष्ट्र कुठं आहे, आपलं अक्षवृत्तीय स्थान कुठं आहे, आपली भौगोलिक संरचना कशा पद्धतीची आहे, तुम्ही कसंही उत्तर काढू शकता. म्हणजे फंडामेंटल म्हणतो ना आपण, ते इथं लपलेले आहेत, या जगाच्या प्राकृतिक भूगोलामध्ये इथं लपलेले तुम्हाला पाहायला मिळतात. सो ह्या बाबी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. खूप काही खोलात जायचं नाही, फक्त काय लगेच परिणाम तुम्हाला दाखवून देतो कशा पद्धतीने घडतात आणि काय होतात. सो त्या बाबी पाहिजेत. आणि या मग हवामानाचा नद्यांवरती असेल किंवा पर्जन्यावरती असेल, हा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आता मागच्या एका परीक्षेमध्ये मावळ प्रांत याचं वैशिष्ट्य विचारलं होतं. मावळ प्रांत, मावळ प्रांतच मुळामध्ये आता माहित नाही कुठं आहे मावळ प्रांत, बरोबर. जो काही आपला सह्याद्री आहे, सह्याद्रीच्या पूर्वेचा जो पायथा आहे, त्या पायथ्याच्या भागाला काय म्हणतात, मावळ म्हणतात. तिथं काय होतं, तिथे एक ट्रान्झिशन झोन तयार होतो, संक्रमण विभाग तयार होतो. तिथं काय होतं, घाटमाथ्यावरून जो काही पाऊस पडतो, त्या घाटमाथ्यावर खूप भयंकर पाऊस पडतो. तिथून एक्झॅक्टली काय होतं, खाली उतरल्यानंतर तिथं पावसाचं प्रमाण कमी होतं, म्हणजे तो संक्रमण भाग येतो. म्हणजे अति जास्त पाऊस, त्यानंतर पुढचं मावळच्या पुढे गेल्यानंतर मग पर्जन्य छायेचा प्रदेश येतो. त्या पर्जन्य छायेचा प्रदेश आणि अति जास्त पाऊस म्हणजे या दोन्हीच्या मध्ये असणारा जो संक्रमण भाग आहे, संक्रमणाचा पट्टा आहे, त्याला मावळ म्हणून ओळखलं जातं. सिंपल वैशिष्ट्य होतं. आता ज्याला हा माहिती आहे, तिथली रचना माहिती आहे, तू लगेच सांगू शकला असता, खाली लगेच ऑप्शन मध्ये दिसतो, हा 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 हे आहे, लगेच सांगता येतो. समजून घ्या, भूगोल आत्मसात करा. म्हणून म्हणतोय, पाठ करायची गरज नाही.
आता जे तुम्हाला ते नद्यांचे संगम स्थळे हे ते विचारले ना, त्याच्यावर पण आपल्याला सोल्युशन आहे. काय करायचं आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. गरज नाही आहे की पाठच करायचं कृष्णेचा आणि ह्याचा पंचगंगेचा संगम झाला तिथं मग हे आहे तिथं ते आहे. काही गरज नाही. इकडून आली कृष्णा, इकडून आली पंचगंगा, डॉट करा, काय वैशिष्ट्य लिहून ठेवा. काही गरज नाही पडत तिथं. त्यानंतर मग खंडांचा पण आपल्याला धावता आढावा घ्यायचा आहे. याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. बघा, जगातील 7 खंड आता मी सांगितलं, त्यानंतर सॉर्ट आउट देखील करता येतात, कोण कशा पद्धतीने आहे काय आहे. खंड कुठलाही असो, पहिला जायचं विषुववृत्तावरती. पृथ्वीचा गोल आहे, त्या गोलावरती त्याचं स्थान कुठं आहे, त्या स्थानानुसार त्याचं काय होतं, हवामानावरती, तिथल्या जीवनावरती, तिथल्या शेतीवरती, तिथल्या नद्यांच्या पाण्यावरती, या सर्व बाबींवरती त्याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. सो ह्या बाबी देखील आपल्याला माहिती असणं. आणि लक्षात घ्या, वारंवार रिपीट प्रश्न आलेले आहेत याच्यावरती. फिरून फिरून प्रश्न येतात. फिरून म्हणजे कसं, अल्टरनेटिव्हली तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात. पीवायक्यू नुसतं वाचायचे नाहीयेत, ते समजून पण घ्यायचे. पॅटर्न आहे त्याचा एक. पॅटर्न जर तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला लगेच कळतं की एमपीएससी ला कसं टॅकल करायचं, एमपीएससी कशी मार्क देते. एमपीएससी मार्क द्यायलाच बसलेले. फक्त कुणाला देते मार्क्स? जो एमपीएससी ला समजून घेतो, जो एमपीएससी ची स्ट्रॅटेजी समजून घेतो आणि जो अभ्यास परिपूर्ण करतो, अशा लोकांनाच मार्क देते. नाहीतर भले भले इथं महारथी पडलेले आहेत, वर्षानुवर्ष अभ्यास करतात, सकाळी 6ला लायब्ररीत जातात, रात्री 11लाच घरी जातात, तरी देखील त्यांचा रिझल्ट येत नाही. का बरं असं होतं? आणि असे कितीतरी विद्यार्थी आहेत, वर्ष 2 वर्षभरामध्ये अभ्यास करून डायरेक्ट पोस्ट काढून पण निघून गेले. का बरं? स्मार्ट स्टडी. गरजेचं नाही की अशी ढेगभर थप्पी लावूनच अभ्यास करा. एक पुस्तक घ्या, सगळीकडे माहिती तीच आहे, फक्त समजून घ्या. अभ्यासाची पद्धत थोडीशी बदला. ओके, आता हे तर येणारच आहे त्याच्यामध्ये, ह्याचं काही नाही. क्षेत्रफळ, देश, हे ते ह्या बाबी येतीलच तुम्हाला, त्याच्यामध्ये काहीच हे नाही. आता त्यानंतर खंडानुसार असणारं हवामान, ह्या बाबी सर्व गोष्टी इथं आपल्याला पाहिजेत. त्यानंतर पर्वत शिखरे, ते मगाशी सांगितलं, पठारे असतील, मैदानं असतील, मानवी भूगोल हा देखील एक महत्वाचा भाग आहे, आणि लोकसंख्या. धावता आढावा घ्यायचा, याच्यावरती काही आपल्याला खूप खोलात जायचं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा भारताचा भूगोल. आता भारताचा भूगोल समजून घेताना पहिला भारताचं स्थान समजून घ्या. भारताचं स्थान पृथ्वीच्या तुलनेमध्ये कुठं आहे सांगा बरं. माहिती आहे का पृथ्वीच्या तुलनेमध्ये भारताचं स्थान? वाचलं असेल. पृथ्वीच्या तुलनेमध्ये भारताचं स्थान कुठं आहे? कुठं आहे भारताचं? साऊथ एशिया. ओके, आणखीन सायली? ऑनलाईन नुसतं उत्तर पूर्व. ओके, आणखीन बोला बोला. ऑनलाईन ते कीर्तन ऐकत बसल्यासारखे करू नका. तुम्हाला माहिती आहे गावाकडे ते संध्याकाळी कीर्तन वगैरे असतात, भजन हे ते. मंदिरात जाऊन बघायचं कधी पण. कुठे चाललं? आजी आजोबा असतात ना आपले, कुठे चाललंय? चाललं देवळात भजन कीर्तन. तिथं जातात, एक खांब पकडतात, भीम, तिथं झोपून आपलं डोळे बंद, हे इकडं. तसं करायचं नाही, ऍक्टिव्हली सहभागी राहायचं. ऑनलाईन आहे म्हणून असं नाही की बाबा चाललंय चलू दे, आम्ही इकडे आपलं मस्त चहा पितोय, टीव्ही बघतोय, तुमचा टिल्ल्या उड्या मारतोय, कोणतरी इकडे काय करतोय. अजिबात नाही. ऑनलाईन जरी असाल तर लक्ष पूर्णपणे इकडे. मी पहिला सांगितलेलं आहे, माहिती असेल तुम्हाला का नाही. ऑनलाईन जरी असलं ना तर वातावरण असं बनवून ठेवायचं की नाही, बस तुम्ही रूमचा दरवाजा बंद करा, 5 ते 7 मी कुणाचा नाही ना, कोण माझा आहे. आलं का लक्षात? ह्या अशा पद्धतीने असलं पाहिजे, तरच अभ्यास होतो. नाहीतर आपला आलाय कोणतरी, सगुणा अगं पाहुणे आले, चहा बनव, चहा बनव, असलं नको काही. ठीक आहे. येस. योगिता म्हणते उत्तर पूर्व आशिया खंडाच्या दक्षिण भागात मध्यवर्ती भाग. येस, ओके, बरोबर आहे. साक्षीचंही बरोबर आहे उत्तर, योगिताचंही बरोबर आहे, सानिका ही बरोबर आहे, उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. ठीक आहे. अक्षवृत्त असेल, रेखावृत्त असेल, अक्षवृत्तांचं महत्व काय आहे, रेखावृत्तांचं महत्व काय आहे, रेखावृत्त कशासाठी वापरले जातात, अक्षवृत्त कशासाठी वापरले जातात, आणि दोघांचाही एकत्र वापर कशासाठी केला जातो. अगदी तसं पाहायला गेलं तर हा टेक्निकल पार्ट आहे. कॅल्क्युलेशन्स वगैरे येतात, पण कॅल्क्युलेशन काही बाबी पुरतेच येतात, पण बाकीच्या बाबी आहेत त्या कशा आहेत तर फक्त तुम्हाला समजून घेण्यासाठी आहेत. जसं की मध्यातून गेलेलं जे काही आपलं रेखावृत्त आहे, हे रेखावृत्त काय करतं, पृथ्वीला 2 भागामध्ये विभागतं. एक असतो पूर्व, एक असतो पश्चिम. आणि जो काही अक्षवृत्त आहे, शून्य अक्षवृत्त, हे काय करतं, पृथ्वीला परत 2 भागांमध्ये विभागतं. एक असतं उत्तर गोलार्ध आणि परत दक्षिण गोलार्ध. सो ह्या बाबी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की कोण कुठं कशा पद्धतीने काम करतं आणि कार्य करतं. ठीक आहे.
मग भारत काही त्याला अपवाद नाहीये. मग भारताचं स्थान निश्चित करणारे भाग कुठले असतील तर हेच रेखावृत्त आणि अक्षवृत्त. मग भारत कुठे येतो? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो. म्हणजेच आता अक्षांशानुसार जर विचार केला तर तुम्ही 0 अंशापासून भारताचं क्षेत्रफळाचा विस्तार कुठून सुरू होतो? 8 अंशाचा आहे ना. सर्व म्हणजे मुख्य भूमीचं शेवटचं जे अक्षवृत्त आहे ते 8 अंशाचं आहे. आणि तसं जर म्हणजे भारताने व्यापलेली जी बेटं आहेत जसं की अंदमान निकोबार तिथलं मग शेवटचा पॉईंट काय येतो तर इंदिरा पॉईंट येतो जो की 6.45 अक्षांशावरती असलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु मुख्य भूमीचा जर विचार केला तर 8 अंशाच्या अक्षांशापासून आपलं काय होतं विस्ताराला सुरुवात होते. ठीक आहे. मग आता हे माहिती पाहिजे की अरे 0 अंशाच्या अक्षवृत्तावरती कशा पद्धतीचं तापमान असतं हे काय कोणी ठरवलेलं नाहीये. एक सिच्युएशन आहे. पृथ्वीचा गोल जो आहे तो 23.5 अंशाने काय झालेला कललेला आहे. त्याचा अक्ष ऍक्सेल ज्याला आपण म्हणतो. सूर्यकिरणे अशी लंबरूप पडायला लागतात. पृथ्वी काय होते सारखं फिरत राहते आणि सारखं तर काय करते कलत राहते. कधी उत्तर ध्रुव समोर येतो, कधी दक्षिण ध्रुव समोर येतो. पण एक जो भाग आहे कधी तुम्ही विचार केलाय का आजपर्यंत की 23.5 अंशाचं वरतून जे जाणारं कर्कवृत्त आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे आत्ताच्याच परीक्षेमध्ये कुठल्या कुठल्या राज्यातून जातो. पण राज्यातून जातो ठीक आहे. पण भारतावरती काय परिणाम होतो त्याचा? बरोबर आहे. किंवा जे काही 23.5 अंशाचं मकरवृत्त दक्षिणेतून जातं त्याचं काय आहे? का बरं ही इथंच घेतली? कशामुळे ही आली इथं? कारण काय इथं नेहमी सूर्याची किरणं काय असतात लंबरूप पडतात म्हणून यांना अशा पद्धतीने इथं आखलेलं आहे. बरोबर आहे. मग याचा परिणाम काय होतो तिथल्या हवामानावरती तिथल्या वेगवेगळ्या घटनांवरती. आता हे स्थान सिंपल तुम्हाला एक लॉजिक सांगतो. भारताचं असणारे हे स्थान त्याच्यानंतर भारताच्या दक्षिणेकडे असणारा जो हिंद महासागर आहे त्याचं तिथे असणारी उपस्थिती त्याच्यानंतर भारताच्या वरती असणारा जो काही हिमालय पर्वत आहे त्याचं असणारं तिथलं स्थान या सर्व बाबींचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की अरे मान्सून त्याच कालखंडामध्ये का येतो. सिंपल गोष्टी आहेत. फक्त काय आहे समजून घ्या. आणि एकदा ह्या समजल्या ना एकदा ह्या बाबी आपल्या लक्षात आल्या रे आल्या की बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. एकदा हा म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर आपण भूगोलाला 2 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे 50% कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणारा पार्ट आणि एक आहे 50% आपला फॅक्च्युअल डेटा असणारा पार्ट. सो 50% तर क्लिअर करून टाकून या. बाकी सगळाच लोड का घेत बसायचा आहे? तुम्हाला जर मान्सूनचं चक्र जर विचारलं उद्या परीक्षेमध्ये तर तुम्ही मान्सूनचं चक्र पाठ करून जाणार आहे का? पाठ करणार आहे का? तिथं नाही. हिंद महासागराचं अस्तित्व पहिला मुद्दा, हिंद महासागराचं अस्तित्व दुसरा मुद्दा, उत्तर गोलार्ध सूर्याच्या समोर तिसरा मुद्दा, भारताच्या म्हणजे भारतीय उपखंडावरती असणारं उष्णतेचं प्रमाण त्यामुळे होणारा कमी दाबाचा पट्टा त्याच्यामुळे होणारं हे 6 मुद्दे मी पाठच करून ठेवतो नाही. समजून घ्या. समजण्याच्या गोष्टी आहेत ना त्या समजूनच घ्यायच्या. पाठ करायच्या गोष्टी आहेत ना त्या पाठच करायच्या. येतं का लक्षात? सो अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या गोष्टी करत राहिला तर तुम्हाला ना भूगोलाचा ताण 0 होऊन जातो. 0. मग बाकीचा जो काही राहिला ना तो भाग तो काय फक्त चहा प्यायला गेलात नुसतं एक डायरीचं पान घेऊन जायचं. काय आहे हे गोष्टी तेवढंच 10 मिनिटं. आज हे 10 मिनिटं वाचा, उद्या ते 10 मिनिटं वाचा, परवा 10 मिनिटं हे वाचा. 10-15 दिवसामध्ये भूगोल संपला. त्याच्यानंतर मग पुढचे विषय प्रत्येक विषयामध्ये फॅक्च्युअल डेटा आहे. मी म्हणणार नाही की नाही. जसं भूगोलामध्ये आहे तसं राज्यशास्त्रामध्ये देखील आहे, तसं इकॉनॉमिक्स मध्ये देखील आहे, असं प्रत्येक विषयामध्ये आहे. सो तिथं संकल्पना पण आहेत आणि प्रश्नांचं स्वरूप लक्षात घ्या. परत सांगतोय एकामध्ये एक्सपर्ट व्हायचं नाहीये. नुसतं पळतोय 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 उड्या पण मारता आल्या पाहिजे. नसतं मी पळतो सर मला पळायला किती पण सांगा तुम्ही, मी 80-90 किलोमीटरच्या ओसन बेल्टला सुद्धा मागं टाकतो आणि खड्डा आला पुढे तर मग काय सर उडीच मारायला येत नाही हो. काय करू आता मी? उडी पण मारायची. कारण आयोगाला कशी पोरं पाहिजेत नुसते पळणारे किंवा नुसते उड्या मारणारे नको. पळणारे आणि उड्या मारणारे पाहिजे. म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पण पाहिजे आणि त्यांना फॅक्च्युअल डेटा पण पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी पाहिजे. तुम्ही म्हणाल सर हे काय एमपीएससी आमचं बघा यूपीएससी पण हेच आहे. ते काही वेगळं आहे काय? भारताच्या बाहेरचं आहे का? जगाच्या बाहेरचं आहे. फक्त आपण काय उघड नावं ठेवायला हे हे असंच आहे हे तसंच आहे. तसल्या गोष्टी करायच्या नाही. आणि पास व्हायचं ना तर मग ऍक्सेप्ट करायचं. पास व्हायचं ना तर ऍक्सेप्ट करायचं त्याच्यातून मार्ग काढायचे. मग आलं अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार क्षेत्रफळ आहे त्याच्यानंतर भूसीमा आहे. भूसीमेवरती पण प्रश्न येतात. भारताचे शेजारी कोण कोण आहेत? कोण आहेत भारताचे शेजारी? नेपाळ आहे, भूतान आहे, पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, अफगाणिस्तान आहे, अजून बांगलादेश आहे, अजून
म्यानमार आहे. अरे वा, झाली की तुमची तयारी? मग चला बस, पेपरलाच भेटू आपण डायरेक्ट. आहे ना. मग यांचे संबंध कशा पद्धतीचे आहेत, काय आहेत? आता हे झाले, हे माहिती आहे, ठीक आहे. आता याच्यावर क्षेत्रफळ म्हणजे सॉरी, लांबी किती आहे सीमेची? सीमा कशा पद्धतीची आहे? मानवनिर्मित आहे की नैसर्गिक आहे की आणखीन कशा पद्धतीची आहे? तर साध्या सिंपल बाबी आहेत. माहिती पाहिजे आपल्याला ह्या गोष्टी. याच्यावरती प्रश्न येतात. आता वाटतो ना फॅक्च्युअल डेटा. मग आता परत काय करतं यांचं, सीमेनुसार काय आहे त्यांचं? चढता क्रम, उतरता क्रम. पाठच बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे खेळत बसल्यासारखं. हां, हे असं करा, ते तसं करा. सिंपल गोष्टी आहेत. इथं लगेच होऊन जातात. त्यानंतर मग जलसीमा. आता हा बघा, हा हायलाइटेड पॉइंट आहे. ह्यावेळी 100 101% सांगतो तुम्हाला यावरती प्रश्न येऊ शकतो. का बरं येऊ शकतो? करंट वाचला असेल तुम्ही. काय येऊ शकतो सांगा बरं? ओके. हा, आय.एन.एस. कौंडिन्यचे पण आहे ते काहीतरी, आता नौका वगैरे बनवून ही केली. बरोबर आहे. मार्च 2025 मध्ये ना, कधी? मार्च 2025 भारताची जी सागरी सीमा आहे ती नव्याने मोजण्यात आली. पहिलीची 7,000 असणारी टोटल सीमा डायरेक्ट 11,000 वरती गेली. किती? 11,000 किलोमीटर वरती गेली. म्हणजे डायरेक्ट 5-6 हजारने काय झाली? वाढ झाली. परत राज्यानुसार वाढ झाली. कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी वापरल्या होत्या? सिंपल पहिला प्रश्न. पहिला हे विचारतील, पहिला किती होती आणि आता किती होती? कितीचा फरक पडला? माहिती पाहिजे. पहिला मुद्दा. त्याच्यानंतर मग कोणतं कोणतं तंत्रज्ञान वापरलं होतं? माहिती पाहिजे. सॅटेलाइट वापरल्या का लोक हातामध्ये फुटपट्टी घेऊन मोजायला गेलते? ते विचारतील. सर्व बाबी विचारतील. माहिती पाहिजे. नव्याने घडलेली घटना आहे. आता रिसेंटली घडलेली आहे. मागच्या वेळी वाटलं होतं विचारतील, पण नाही विचारलं. आणि आयोगाचं एक तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात सांगतो. जे करंटमध्ये आणि खूप चर्चित असणारा मुद्दा आहे ना, त्याला आयोग उचलतो आणि बाजूला नेऊन फेकतो. आणि जे फेकलेलं आहे ना, ते उचलून आणून त्याच्यावर प्रश्न विचारतो. आता ह्याला पहिलं फेकून दिले ना, आता ह्याला उचलणार आणि घेऊन येणार. तुम्ही त्याला निग्लेक्ट केलं की आयोग त्याला समोर आणतो. कधीही लक्षात ठेवा तुम्ही. खूप तापलेला मुद्दा असतो ना, त्याला माहिती आहे ही पोरं 100% पाठ करून ठेवतात. आयोग म्हणतं चल निकल, पहिली फुरसत में निकल. मग आयोग काय म्हणतं, ज्या पहिला सोडून दिलं होतं ना त्याला घ्या आता पुढे. कारण शेवटी तेच आहे ना, परिपूर्ण अभ्यास कशाला आणि स्ट्रॅटर्जी जे म्हणतो आपण त्या बाबी कशाला. सो ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. वेगळं असं काही नाहीये. ओके. आणि दुसरं म्हणजे की हे करा, मॅप समोर ठेवा. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथंच पाहायला मिळतं. कुठून कुठून गेले ते कर्कवृत्त. बघा, कर्कवृत्ताने काय केलं हो? गेलं आता राज्यातून, ते गेलं, जाऊ द्या. कर्कवृत्ताचं महत्वाचं काय काम आहे? तर उत्तरेकडे तुमचा भारताचे 2 भाग करतं. म्हणजे काय? इथं लक्षात घ्या. इथं उष्णकटिबंधीय आणि इथं समशीतोष्ण कटिबंधीय भारताच्या मध्यातून सुरू होतं. परंतु तरीही संपूर्ण भारत उष्णकटिबंधीयच गृहीत धरला जातो. असं का? का होतं असं? क्यों? का होतं? त्याचं कारण लपलंय इथं या हिमालयामध्ये. जगातला सर्वोच्च असणारा जो काही हिमालय आहे, तो हिमालय आपल्या इथं डोक्यावरती उभा आहे असा एखाद्या भिंतीप्रमाणे. तो काय करतो? उत्तरेकडून येणारे शीत वारे जे आहेत ते वारे अडवून ठेवतो. त्याच्यामुळे काय झालं? ह्या हवामानाचा परिणाम वरती गेलेला इथं आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे संपूर्ण भारत आपण काय करतो? उष्णकटिबंधामध्ये पकडतो. ठीक आहे. एक सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला. आपला शेजारी असणारा पाकिस्तान हा पण इथं याच्यामुळे कव्हर झाला. पण त्याच्या शेजारचा असणारा हा आपला अफगाणिस्तान. अफगाणिस्तान मध्ये ओसाड भाग आहे. ओसाड. पाऊस नाही पडत, काही नाही, पण थंडी भरपूर असते. का? तर उत्तर ध्रुवाकडून येणारे जे शीत वारे आहेत ते तिथपर्यंत पोहोचतात म्हणून. पण भारताचा बचाव का झाला? तर या हिमालयामुळे झाला. मग ह्या बाबी समजून घेतल्या की तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजायला काहीच अवघड नाहीये. आता तुम्हाला सर हे तुम्ही कन्सेप्ट सांगताय, फॅक्च्युअल डेटा पण पाहायचा आहे ना. आता जसं हे मी आता हे दाखवलं ना, हे इथून बघा तुम्ही लगेच काय दिसतं तुम्हाला? कुठले राज्य आहे? इथं गुजरात दिसतं, इथं राजस्थानचा छोटासा पार्ट आहे, त्यानंतर एमपी आहे, त्यानंतर छत्तीसगड आहे, त्यानंतर आपल्या इथं झारखंड आहे, त्यानंतर वेस्ट बेंगॉल आहे, त्यानंतर मिझोरम आहे, त्यानंतर आपला कुठला इथला हा हा मिझोरम आणि त्रिपुरा. त्रिपुरा, हा. हे अशा राज्यांमधून मग काय होतं? हे आपलं कर्कवृत्त गेलेलं आहे. मग ह्या साध्या सिंपल गोष्टी आहेत. हे सुरुवातीलाच होऊन जातं. म्हणजे अक्षरशः आपण अक्षवृत्त, सॉरी, विषुववृत्त, त्यानंतर कर्कवृत्त आणि मकरवृत्त जगापासूनच सुरुवात करायची. जगातल्या कुठल्या देशातून जातं, काय होतं तुम्हाला माहिती आहे का? जगातला एकमेव असा एक खंड आहे जो अँटिक आहे. अँटिक कोण आहे?
आपला आफ्रिका खंडातून विषुववृत्त पण जातं, कर्कवृत्त पण जातं आणि मकरवृत्त पण जातं. जगातला एकमेव असणारा खंड. कधी विचार केला होता का? मॅप बघायचं म्हणजे नुसतं बघायचं नाही. आपण लहानपणी खेळत बसत होतो का नुसतं? मॅप रिडिंग जे म्हणतो ना, मॅप रिडिंगचं स्किल काय असतं? तेच असतं, वेगळं काहीच नसतं त्याच्यामध्ये. शोधा त्या गोष्टी, काय वेगळे पण तुम्हाला पाहायला मिळतं. काय काय गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. जर ह्या मकर वृत्तावरती अशा स्वरूपावरती कर्कवृत्तावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, तर उद्या का बरं कर्कवृत्त कोणकोणत्या देशातून किंवा कोणकोणत्या खंडातून जातं याच्यावरती प्रश्न येणार नाही? येऊ शकतो ना. आपण काय म्हणतो, नुसतं चर्चा करायची. काय चहा पिताना, कर्कवृत्तावरती प्रश्न आला होता बरं का. आता आपण सगळेच राज्य पाठ करून टाकू. अरे बेटा, सगळे राज्य पाठ कर, पण आता काय कर, पुढचा विचार कर. काय विचार करायचा? की ते कुठल्या कुठल्या खंडातून गेले, कुठल्या कुठल्या देशातून गेले. तुला काय, फक्त मॅपवर नजर टाक ना. डोळे बंद केले तुला दिसतं ते सगळं. विचारू बंधनं नाहीये त्यांना, बंधनं अजिबात नाहीये. उद्या जर वाटलं ह्यांना, तर पहिला 2018चा पेपरचं आपण स्वरूप पाहिलं होतं. डायरेक्ट 12 क्वेश्चन तिकडं जगाच्या भूगोलावरती. महाराष्ट्राला बाबाजी का ठुल्लू, भारताला 2च प्रश्न. काय करायचं? सो बदलू शकतं. अभ्यास म्हणून म्हणतोय मी, परिपूर्ण पाहिजे. सर्व बाबीला तेवढंच महत्व द्यायचं, तेवढंच वेटेज द्यायचं. आणि भारताच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणत असाल, तर भारताकडे आल्यानंतर फॅक्च्युअल डेटा प्लस बाकीच्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत, परंतु ह्या गोष्टीवर पण लक्ष द्या, हे तुम्हाला इथं सांगायचं. ठीक आहे. मग भारताचे प्राकृतिक विभाग कोणकोणते आहेत? 5 आहेत, 6 आहेत की काय आहेत? त्यानंतर पर्वत पठार भारतामध्ये असणारे विचारले, त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. कुठं कुठलं पठार आहे, कुठं काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, खनिज संपत्ती कुठं आढळते, बाकीच्या गोष्टी काय होतात, याच्यावरतीच प्रश्न येतात. वेगळं असं आयोग काही तुम्हाला रॉकेट सायन्स वगैरे विचारत नाही. नद्या सर्वात आवडता टॉपिक. नद्यांची उगमस्थानं, त्यांच्या उपनद्या, कुठल्या साईडने कुठली नदी येऊन मिळते, संगम येऊन गेलाय. मागच्या परीक्षेत महाराष्ट्रावरती संगम आलाय, तर मग उद्या गोदावरी, सॉरी, गंगा असेल, सिंध असेल, ब्रह्मपुत्रा असेल, ह्या नद्यांच्या संगम स्थळांवरती प्रश्न येऊ शकतो. येऊ शकतो की नाही? बरं, हा झाला. मग सर फक्त एवढंच करायचं नाही. कुठल्या नदीवरती कुठले प्रकल्प आहेत? भारतामध्ये असे मोठमोठे प्रकल्प आहेत की ज्यांचा अनेक दृष्टीने फायदा झाला. मग प्रकल्प पाहताय, तर मग त्याच्यासोबत मग ही पण माहिती घ्या ना, की तो प्रकल्प कसा आहे, बहुउद्देशीय. बहुउद्देशीय म्हणजे कसा असतो? वीज निर्मिती, त्यानंतर शेतीला पाणी पुरवठा, की फक्त तो सिंचनासाठी म्हणजे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी वापर केला जातो का? इतर बाबी देखील समजून घ्या. ते देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. त्यावरती प्रश्न येतात, ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे खनिज. आता हा जो काही खनिज आहे, आता ह्या बाबी कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या, की नद्या असतील, खनिज असतील, ओके, त्याच्यानंतर ही वनं असतील, हे बाबी आहेत ना, ह्या तुमचा पुढचा आणखीन एक टॉपिक येतो, उद्योगधंदे, जो की आपण भूगोलाचा घटक मानत नाही. बरेच विद्यार्थी, तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्ही जायचं तुमच्या लायब्ररीमध्ये जाऊन विचारायचं, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करतोय का? हो करतोय महाराजा. मग म्हणतो, त्याला विचारायचं, भूगोलामध्ये तू काय काय वाचतो सांग बरं मला पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून. तो म्हणतो भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. बर, मग काय काय वाचतो? नद्या, पर्वत, हे ते हे असं 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 वाचतो. मग त्याला म्हणायचं उद्योग, पर्यटन, मानवी भूगोल, ह्या गोष्टी तू अभ्यासतो का? हे त्याच्यावर कुठे प्रश्न येत असतो? 2-3 प्रश्न त्याच्यावरच असतात. जी लोक रिझल्ट मधून बाहेर राहतात ना, आणि परत बोंबा ठोकत, थोडक्यात रिझल्ट गेला, कितीने गेला? 10 मार्काने गेला. कितीने गेला? 15 मार्काने गेला. त्यांचा प्रॉब्लेमच हा आहे की ते अशा बाबींना ना भूगोलाचा भागच मानत नाहीत. त्यांना उद्योगधंदे म्हणजे हे नुसतं पुस्तकाच्या शेवटी 50 पानं वाढवण्यासाठी त्या लेखकाने केलेलं काम असं वाटतं. सो त्या बाबी इथं समजून घ्या की काय आहे आणि काय नाही, आणि त्या बाबी अभ्यास, आणि हा एकमेकांसोबत कनेक्ट असणारा पार्ट आहे. तुम्हाला उद्योग स्थापन करायचं, तुम्हाला काय करायचं? बिअरची कंपनी काढायची. ठीक आहे, चलो काढा. काय लागतं बिअरला? पहिलं पाणी लागतं. दुसरं काय लागतं? रॉ मटेरियल, धान्य लागतं. बरोबर आहे. तिसरं काय लागतं? वीज लागतं. मग कुठं का चालू करायचा? छत्रपती संभाजीनगरमध्ये चालू करायचा. दुष्काळी भाग आहे की, जाऊ दे मरू दे, आपल्याला काय, जायकवाडीचं धरण आहे, तिथं मोठं पाणी आहे, भरपूर मस्त पाणी, आपण घेऊया तिकडे, हे करूया, शेती, तो भाग वेगळा. पण उद्योग अशाच ठिकाणी उभे राहतात. उद्योगांचा आपल्याला आहे पुढे, कुठे कुठल्या प्रकारचे उद्योग आहेत, त्यांच्या जोड्या लावा, त्यांचे वैशिष्ट्य, ह्या बाबी विचारल्या जातात. सो त्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या असतील, समजून घ्यायच्या असेल, तर ह्या गोष्टी तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. खनिजावरती आधारित असणारे उद्योग,
99% हे तिथंच असतात. तुम्हाला विचारलं आता समजा पोलाद उद्योग भारतामधला, बघा बरं मॅपवरती कुठं कुठं पाहायला मिळतात पोलाद उद्योग. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लोह खनिज आढळतं तिथंच ते स्थिर झालेले असतात. ज्या ठिकाणी कोळसा असतो तिथंच ते स्थिर झालेले असतात. औष्णिक विद्युत प्रकल्प कुठं आहेत? ज्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत तिथंच. क्वचित प्रसंगी काय होतं की नाहीच आहे आता कोळसा, नाहीच आहे बाबा चला, तर अशा अपवादात्मक गोष्टी मग कुठेतरी पाहायला मिळतात. पण मोस्ट ऑफ दी तुम्हाला त्याच भागामध्ये पाहायला मिळतात. किंवा असंही म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये जी वीज निर्मिती करतात असे मोठे प्रकल्प हे ऍटलिस्ट कोळशा खाण्याचे तिथंच असतात. मग ह्या बाबी देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतातलं पर्जन्य आणि तापमान, आता हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. आता हे पर्जन्य आणि तापमान, तुम्ही कर्कवृत्त, विषुववृत्त या बाबींचा जर विचार केला तर तुम्हाला त्या बाबी तिथे लक्षात येतील की कशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला तिथं समजून घ्यायला मदत होते. ठीक आहे. मग भारतातल्या तापमानावरती हे ते सर्व बाबी तुम्हाला तिथं लक्षात येईल. ठीक आहे. मग भारताचं असणारं हवामानशास्त्र, भारतामध्ये मान्सून आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, सगळे ऋतू आहेत भारताकडे, ढीगभर ऋतू पडलेले आहेत आपल्याकडे. पण महत्वाचं काय? मान्सून, नैऋत्य मान्सून. दुसरा मान्सून माहिती आहे का? आग्नेय मान्सून. 2 मान्सूनच्या शाखा येतात भारतामध्ये आणि दोघांपासून मिळून मग परत एक तिसरा मान्सून येतो, ज्याला आपण रिट्रीट मान्सून किंवा ईशान्य मान्सून असं म्हणतो. मान्सूनवरती पण यावेळी एक प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. यावेळी एक आश्चर्यकारक घटना घडली होती. काय झालं होतं? मान्सून कधी नव्हे ते हिमालय क्रॉस करून वरती गेला होता. वरती म्हणजे कुठं? तिबेटकडे कधीच जात नव्हता, पण ह्यावेळी तो गेला. सो त्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. सो तेही थोडस लक्षात ठेवा. आणि याच म्हणजे तुमचं पर्जन्य असेल, तापमान असेल, तिथं असणारी भौगोलिक संरचना असेल, म्हणजे तो वाळवंटी प्रदेश आहे की उंच सकल खडकाचा भाग आहे की तिथली म्हणजे मृदा रचना कशी आहे, काय सर्व बाबींवरती अवलंबून असतं ते म्हणजे वन. आणि वनांवरती मग अवलंबून असतात माणसं. बरोबर आहे ना? माणसं कुठं वाळवंटात किती लोकसंख्या काय आहे हे तुम्हाला माहितीच असेल. आणि इतर भागांमध्ये म्हणजे साधं उदाहरण घेतलं गंगेचं मैदान, तर तिथेही किती लोकसंख्या आहे हेही तुम्हाला माहिती आहे. आता लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पण हे लक्षात घ्या, ह्या बाबी तिथेही परिणाम करतात, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं. कारण माणूस कसा आहे, ज्या ठिकाणी त्याला सर्व बाबी सुखसोयी कशा मिळतात, आरामात मिळतात, त्याच ठिकाणी तो जाऊन राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जगातल्या ज्या महत्वाच्या संस्कृती आहेत त्यापैकी एक आपली हिंदू, आपलं सॉरी सिंधू, हा सिंधू मध्येच हिंदू लपलंय, मी बोलतो चुकतो म्हणजे मुद्दाम चुकतो. जाऊ द्या, सिंधूचा आपण कधीतरी आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करूया. सिंधू पासून हिंदू कसा आला, सिंधू संस्कृती असेल किंवा या बाबी असतील, सो त्याही लक्षात घ्या की ती नदीच्याच किनारी का बसली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू स्थलांतर झालं, अत्याधुनिक तंत्रज्ञान यायला लागलं, मग या बाबी झाल्या. तरीही वाळवंटामध्ये इतर जे काही दुर्गम प्रदेश आहेत, आता लोकसंख्येच्या बाबतीमध्ये बघा, आता लॉजिक कसं असतं, तुम्ही जर पर्वतीय राज्य जे आहेत म्हणजे त्यामध्ये बघा आपले ईशान्येकडली राज्य असतील, सेवन सिस्टर ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर आपला जो काही हे असेल, हिमाचल असेल, उत्तराखंड असेल, जम्मू काश्मीर असेल, या राज्यांमध्ये तुम्ही लोकसंख्या किती आहे बघा, त्यांची घनता किती आहे ते बघा, त्यांचा साक्षरता दर किती आहे बघा. ह्या बाबी तुम्हाला लक्षात येतील की अरे इथं लोकसंख्या कमी आहे, घनता कमी आहे, ह्या बाबी कमी आहेत. कारण काय आहे? दुर्गम प्रदेश आहे. कुणाला आवडतं बरं? आपल्याला काय असतं माहिती आहे, 4 दिनों की चांदनी. काय तुम्ही सिमला, कुलू, मनाली फिरायला जाता, 4 दिवस मस्त आहे, काय भारी, कसलं ह्या लोकांचं आयुष्य, कसलं हे. तिथं वर्षभर राहून बघ, रोज डोंगर चढण उतर, चढण उतर, मरशील की. राहत नाही आपण तिथं. मग ज्यांना पर्याय नाहीये किंवा ज्यांचा जन्मच तिथं झालेला आहे, तीच लोक फक्त तिथं टिकली. बाहेरून कोणीही तिथं जात नाही. मग ह्या बाबी समजून घ्या ना, भौगोलिक तिथली परिस्थिती समजून घ्या तुम्ही. म्हणजे तुम्हाला ना पुढचा फॅक्च्युअल डेटा पाठ करायची गरज नाही भासणार, तुम्ही लॉजिकली सर्व गोष्टी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सो ह्या बाबी इथं खूप गरजेचे आहेत, म्हणजे हे नुसते पॉइंटच आहेत. मग त्यानंतर मानवी सामाजिक भूगोल भारताचा, याच्यामध्ये मग ह्या गोष्टी कराव्याच लागतात. मग यासाठी काय करायचं, एक मॅप घ्यायचा, मॅपवरती काय करायचे, एक A4 साईज मध्ये ना एक भारताचा असा मॅप घ्या. त्या मॅपवरती काय करा, जाऊ द्या ना 5-6 मॅप घ्या, त्याच्यामध्ये काय करा, एक बाजूला नुसती लोकसंख्या, मग एका बाजूला आता समजा हा भारताचा मॅप आहे, इथं काय करा तुम्ही, हा मॅप आहे, एवढ्या ह्याच्यामध्ये मॅप आला तुमचा, इथं कॉलम करा आणि इथं लिहून ठेवा माहिती, सर्वाधिक लोकसंख्या
आता ह्या बाबी काय करायची गरज नाही, हे माहितीच आहे आपल्याला. आपल्याला महत्वाचं काय असतो, घनता. मग घनतेसाठी एक मॅप देऊन टाका. त्यानंतर दुसरा मुद्दा घ्या, काय आहे, लिंग गुणोत्तर. त्याच्यासाठी दुसरा मॅप घ्या. त्याच्यानंतर मग जो काही साक्षरता दर असेल तो घ्या. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा काय येतो आणखीन, घनता झालं, लिंग गुणोत्तर झालं, साक्षरता झाली. त्याच्यानंतर आदिवासी आणि अनुसूचित जमाती, आदिवासी जाती आणि जे आपले हे आहेत अनुसूचित जमाती, यांचाही परत इथं विचार करा. सो असे 5-6 मॅप करून टाका ना. काय गरज आहे पाठ करायची, लगेच लक्षात राहतं या गोष्टी. भारताच्या मॅपवरती लगेच लिहून काढा ह्या बाबी, तिथं पॉइंट करा, मेन्शन करा. कितीतरी तुमच्याकडे आर्टिस्टिक स्किल असतील, रांगोळ्या काढताना अशा तशा, इथून बाबा हा हे राज्य, इथं याचा पॉइंट, हा याचं हे वैशिष्ट्य आहे, इथलं हे याचं हे वैशिष्ट्य आहे, इथं हे याचं हे वैशिष्ट्य आहे, इथं हे याचं हे वैशिष्ट्य आहे. का पाठ करायचे, का रट्टा मारायचे तुम्हाला, ह्याचं एवढं आहे त्याचं तेवढं आहे, ह्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला, ह्या नकोय. येतं का लक्षात. सो अभ्यास सोपा करण्याकडे लक्ष म्हणजे कल असला पाहिजे. आणि तो अभ्यास सोपा कसा होतो, तर तुमचा हा अशा नकाशाच्या माध्यमातून होतो. मग लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक दर जो आहे तोही तुम्ही, एक चार्टच आहे तर तो आपल्या होत जाणार. त्यानंतर लिंग गुणोत्तर, घनता, साक्षरता, स्थलांतर, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. आता या स्थलांतराला लक्षात घ्या, स्थलांतर काही फक्त फॅक्च्युअल डेटा नाही आहे, तिथं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे खूप सारी. का बरं असं सांगतोय, कारण स्थलांतर होतं त्याच्या पाठीमागे कारण असतात आणि त्या कारणावरती प्रश्न विचारले जातात. त्या कारणावरती प्रश्न विचारले जातात. मग ते कारण आपल्याला समजून घ्यावी लागतात. ग्रामीण भागामध्ये जर रोजगार असेल तरी देखील तिथून जर इतर ठिकाणी स्थलांतर होत असेल, हे शक्य वाटतं का तुम्हाला, नाही. शहरांकडे जे लोकांचं स्थलांतर होतं ते काय होतं, रोजगारासाठी होतं. पहिला महत्वाचा मुद्दा. फक्त मग रोजगारासाठी स्थलांतर होतं का, नाही. याच्या पाठीमागे परत दुसरा एक मुद्दा येतो, कुठलाही विवाह. त्याच्यानंतर तिसरा एक मुद्दा येतो, काय आहे, शिक्षण. सो या 3 बाबी इथं महत्वाच्या आहेत. स्थलांतर का होतं, मग हे काय आहे, तर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे. काय आहे याच्यामध्ये, परत खास खळगे येतात, ते बुद्धिवंताचं होणारं स्थलांतर, परत ते पैशाच्या माध्यमातून ह्याचं त्याचं, बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत तिथं. त्यानंतर शहरी, ग्रामीण, वस्ती व झोपडपट्टी यांचाही विचार करायचा. इथं लक्षात घ्या, याच्यावरती ना तुम्हाला डायग्राम देतात सरळ सरळ आणि विचारतात कुठल्या प्रकारची ही वस्ती स्थान आहेत. आता साधं सिंपल सांगतो, लोकसंख्या घनता कमी आहे तर ऑब्विसली तिथं काय आहे, विरळ प्रकारची तिथं लोकवस्ती तुम्हाला आढळणार आहे. कसा तिथं घनदाट प्रकारची लोकसंख्या आढळेल का, नाही. बऱ्याच गोष्टी तुम्हाला अशा समजून घेता येतील. आणि याच्यावरती प्रश्न येतात, आलेले आहेत, पीवायक्यू काढून बघा. त्यानंतर हे आपले आदिवासी जमाती वगैरे, हे देखील गोष्टी आपल्याला पाहिजेत. आणि या सर्वांचा असणारा परिणामकारक घटक. आता याच्यावरती परत लोकसंख्या धोरणं असतील, त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. मग त्या धोरणांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांची उद्दिष्ट काय होती, ह्या बाबी देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरतीही प्रश्न आलेले आहेत. आणि आता येणाऱ्या याच्यामध्ये कसं असतं लॉजिकली बघा, आता 2027 मध्ये परत आपली जी काही 2021 ची रखडलेली जी जनगणना आहे ती परत होणार आहे. सो त्याच्या अनुषंगाने मग ते विचारलं जाऊ शकतं की भारताने, आणि कसं आता भारत जगातला टॉपचा पहिला देश झालेला आहे लोकसंख्येमध्ये. सो त्या अनुषंगाने ती धोरणं देखील महत्वाची आहेत. सो ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राकडे जायचं. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये मग महाराष्ट्राचं स्थान, आता भारताच्या पोटातच बसलेलं म्हणल्यानंतर ऑब्विसली उत्तर उत्तर ह्या बाबी तर तुम्हाला क्लिअरच असतील. त्याच्यानंतर मग कुठून सुरुवात झाली आणि कुठं अक्षवृत्तीय विस्तार, त्याच्यानंतर रेखावृत्तीय विस्तार असेल, हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. आता आणखीन एक मुद्दा, आता बऱ्याच गोष्टी आहेत अशा ना, खूप बारीक सारी गोष्टी आहेत की ज्या सहज जाता जाता आठवतात. आता या रेखावृत्ताचं स्थान, म्हणजे या रेखावृत्तांचं मुख्य कार्य काय आहे, तर वेळेचं हे करणं, नियोजन करणं. एक प्रश्न असा आला होता, तो किबुतू वगैरे विचारलं ना, शेवटचं टोक, इकलं टोक, तिकलं टोक, हिकलं टोक. याच्या अगोदर एक प्रश्न असा आला होता, ते किबुतू आणि गोहार मोठा याच्यामधले वेळेचं अंतर किती, गॅप किती आहे दोघांच्या वेळेमधला. सो तो आहे 1 तास 56 मिनिटाचा. ऑप्शन मध्ये 2 तास होतं. जवळचं उत्तर तेच होतं. ठीक आहे. उद्या विचारू शकतील काहीतरी वेगळंच, भारताचं कुठून जातं कर्कवृत्त, माहितीच आहे तुम्हाला. सो त्याची काही गरज नाही. परंतु दोघांच्या मधातून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पण 2 इंग्रजीच्या काळामध्ये 2 वेळा होत्या भारताच्या, आणि मग ते भारतातल्या काढून टाकल्या, एकच वेळ प्रमाण वेळ म्हणून घेतली. पण महाराष्ट्रामध्ये तरी 2 प्रमाण वेळा राहिल्या होत्या.
महाराष्ट्रामध्ये परत 2 प्रमाण वेळा राहिल्या होत्या. आता ह्याची एक स्टोरी खूप मोठी इंटरेस्टिंग आहे. पण थोडक्यात सांगतो की त्या गोंधळामुळे काय व्हायचं, मुंबईमध्ये तुम्ही बघितलं असेल ते पूर्व रेल्वे, हार्बर रेल्वे, पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे अशा बऱ्याच काही ते विभाग आहेत ना त्यांचे आतलेच तेवढे हे ते. तर एक विभाग वेगळाच म्हणजे टाइम फॉलो करायचा आणि एक विभाग वेगळाच टाइम फॉलो करायचा. दोघांच्या मध्ये 36 मिनिटाचा फरक होता. दोघांच्या मध्ये. मग कुठलं घड्याळ फॉलो करायचं तो गोंधळ होता. म्हणून भारतामध्ये हे घेतलं. पण भारतामध्ये परत काय झालं, तर हा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिमचा हा गॅप इथं पडलेला आहेच आहे. मग हे कशावरती, रेखावृत्तावरती अवलंबून असणारं इथं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो ते आपण तिथं अभ्यासूया. मग हे आपल्याला स्थान विस्तार पाठच पाहिजे. क्षेत्रफळ, त्यानंतर प्रशासकीय विभाग, तालुके, जिल्हे, ह्या गोष्टी जस्ट ओव्हरलुक करायच्या. याच्यावरती काही प्रश्न येण्याचे चान्सेस खूप कमी आहे. पण कसं आहे, विषयाची परीक्षा का घ्या, बरोबर आहे ना. चुकून एक घोट घेतला ना गेला देवाघरी, मग काय करायचं. होऊ शकतं असं. पूर्वी 17, अरे सॉरी साक्षी, ते काय, यस बरोबर, परफेक्ट. पूर्वी 7517 होती, म्हणजे भारतीय मुख्य भूमी आणि त्याच्यानंतर असणारे जे आपले बेट आहेत. आणि त्याच्यानंतर मग आता किती झाली, 11,098 किलोमीटरची सागरी सीमा झालेली आहे. ओके, सो ह्या बाबी इथं आता लक्षात ठेवा. सो ह्या गोष्टी आपल्याला इथं करायच्या महाराष्ट्र दृष्टिकोनातून. महाराष्ट्रामध्ये त्यानंतर प्राकृतिक जर विचार केला, याच्यावरती जास्त प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. पर्वत व पर्वत शिखरे यांचा पण क्रम विचारला जातो. मग पाठ करायचं का, नकोय का, असाच मॅप घ्या ना, टाका इथे एक पर्वत शिखर आहे, इथे एक पर्वत शिखर आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. पर्वत शिखर कुठं पठारावरती येणार आहेत का, इथं मध्ये नाही येणार ना, इथंच येणार का, सह्याद्री इकडे आहे त्याच्यामुळे इकडेच येतील. हे जे मधले आहेत ना, हे छोटे छोटे बच्चे, यांच्यावरती काय अशी उंच शिखर तुम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. जी काही आहेत ती इथंच आहेत. याच्यावरती हा मॅप, असाच एक मॅप घ्या आणि त्याच्यानंतर मग इथंच लिहून ठेवा, कळसू बाई, साल्ले, मूल्ये, हे असे जे आहेत मग ते लिहून ठेवायचं. काय गरज आहे, दाखवा एरोर आहे तर इथे एक दाखवा, साल्लेर आहे, इथं हे दाखवा, इथं ते आहे, इथं हे आहे, इथं हे आहे, ह्या गोष्टी करा. मग हे असं करताय. मग दुसरं घ्यायचं असंच मॅप, एक ब्लँक मॅप घ्यायचे सगळ्या ब्लँक. मग इथं नद्या, कोकणातल्या नद्या, हे लय आवडतं आयोगाला. महाराष्ट्रामध्ये घुसले काही पण विचारू शकतो. सो त्या बाबी असतील. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, मग ते उत्पत्ती, भारत पठार कसं आहे, काय आहे, खनिज कुठं आढळतात, खनिजा दृष्टिकोनातून हा भाग महत्वाचा आहे. मग हे कसं काय आणि काय नाहीये, त्या बाबी महत्वाच्या पाहिजेत. त्याच्यानंतर मग जलविभाजक म्हणून एक कन्सेप्ट असते. तशी ती भारताला हे आहे, तशी महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्रामध्ये आला तर सह्याद्री, सह्याद्री आला तर मग परत उपजल विभाजक म्हणून सातमाळा अजिंठा असेल, त्यानंतर आपला हरिश्चंद्र बालाघाट असेल, त्यानंतर आपला शंभू महादेव असेल, हे जलविभाजक म्हणून काम करतात. महत्वाची नदी प्रणाली कुठली आहे, गोदावरी आहे. गोदावरी नंतर मग कुणाचा नंबर येतो, अशा मग सर्व बाबी आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, सो ह्या बाबी इथं करायच्या. कशावरतीच करणार तुम्ही, मॅपवरतीच करणार. डोक्याला जास्त ताण द्यायचा नाही. ज्या गोष्टी समजून घ्यायच्यात, ज्या गोष्टी पाठ करायच्यात, त्या तशाच पद्धतीने करायच्या. नद्या आणि धरणं, संगम तर करायचीच आहे त्यांचे, धरणही करायचे आहेत. कुठले कुठले बहुउद्देशीय प्रकल्प आहेत, कुठले कशा पद्धतीचे आहेत, काय आहेत. त्याच्यानंतर आता एक लक्षात घ्या, आता शेती हा देखील एक महत्वाचा अभ्यासाचा विषय आहे. जसं मी उद्योगाबद्दल बोललो तसं शेती. किती लोकांना माहिती आहे की शेतीवरती पण आधारित असे बरेच प्रश्न आलेले आहेत, की शेतीचे प्रकार कुठे आहेत, कशा पद्धतीचे असतात. ते जागतिक म्हणजे जगाच्या भूगोलावरती पण आहेतच आहेत. पण महाराष्ट्राच्या भूगोलावरती, भारताच्या भूगोला, भारतात देखील स्थलांतरित शेती केली जाते, महाराष्ट्रात देखील स्थलांतरित शेती केली जाते. म्हणजे कुठल्या भागांमध्ये केली जाते, किंवा जे नदी प्रणाली, आता फक्त मग संगमच करायचे का सर, नाही. संगमासोबत काय करायचंय, तर भारतामध्ये असणारे जे काही नदी प्रणाली आहे त्याचं प्रारूप म्हणजे स्वरूप कसं आहे ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. स्वरूप कशा पद्धतीचं आहे, कुठं जाळीदार नदी प्रणाली आहे, कुठं समांतर नदी प्रणाली आहे, कुठं कशा पद्धतीच्या नदी प्रणाली आहेत, त्या माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. मग ह्या बाबी देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि परत याच्या पाठीमागं काय कारण असेल तर तिथं असणारी तिथली भौगोलिक रचना, ज्या पद्धतीने तिथलं भूरूप आहे तशा पद्धतीने काय होतं, नदी प्रणाली ही डेव्हलप होते. एक साधं उदाहरण सांगतो. गुंतागुंतीची म्हणजे जे अनिश्चित नदी प्रणाली असं म्हणतो, ते ती कुठं आढळते महाराष्ट्रामध्ये, माहितीये कुणाला? अनिश्चित नदी प्रणाली ऐकलंय का कधी? ऐकलंय अनिश्चित नदी प्रणाली? येस साक्षी, बरोबर.
विदर्भामध्ये पण कुठं? भंडारा आणि गोंदियामध्ये. का बरं तिथं आढळते? कारण ते तलावाचे जिल्हे म्हणून ओळखतात. ही फॅक्ट माहिती आहे. पण त्या तलावामुळे परिणाम काय होतो? तर नद्यांचे जे प्रवाह आहेत ते एका सरळ दिशेने वाहत नाहीत. का? नदी येते ह्या तलावात घुसते, त्या तलावातून त्या तलावात घुसते, तिथून घुसली, परत इकडे जाते, इकडून गेली, परत तिकडे, सरळ जात नाही, इकडं तिकडं इकडं तिकडं, कधी इकडून तिकडच गेली, कधी तिकडून इकडून गेली अशी. मग हे काय होतं? तर इथं तुम्हाला अनिश्चित प्रकारची जलप्रणाली पाहायला मिळते. वृक्षाकार जलप्रणाली तुम्हाला कुठे पाहायला मिळते? तर हा भाग सोडल्यानंतर जो राहिलेला महाराष्ट्र त्याच्यामध्ये पाहायला मिळते. समांतर जलप्रणाली तुम्हाला कुठे पाहायला मिळते? तर जो काही आपला कोकण किनारपट्टीचा भाग आहे तिथं पाहायला मिळते. मग आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये घुमटाकर नदी प्रणाली कुठं पाहायला मिळते? साक्षी येतात ना प्रश्न. मग नदी करायची म्हणजे हेच करायचं का? नाही. अगदी बेसिक पासून महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते समजून घ्यायचे, की का तिथं कशा पद्धतीने झालेलं आहे, का कोकणामध्ये तशी झाली, का इकडं असंच झालं, का तसंच झालं. दोन्ही अंडरस्टँडिंग पाहिजे, दोन्ही माहिती पाहिजे. त्याची कारण काय, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, ह्या सर्व बाबी इथं माहिती पाहिजे. ओके. मग हे खाड्या वगैरे हे यांचा क्रम, खाड्यांची, आता खाड्या म्हणजे नुसत्या खाड्या करायला, खाड्याची कन्सेप्ट पण माहिती पाहिजे, की खाड्यांची निर्मिती होती कशी. ठीक आहे. त्यानंतर पठाराची निर्मिती वगैरे, किती वेळेसचा तो भ्रंशमूलक प्रकारचा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तो ज्वालामुखीतून बाहेर पडणारा जो लावा रस आहे तो कुठल्या प्रकारचा असल्यानंतर पठाराची निर्मिती होते आणि कुठल्या प्रकारचा असल्यानंतर म्हणजे ज्वालामुखी पर्वताची निर्मिती होते. सो ते देखील आपल्याला इथं पाहायचंय. महाराष्ट्रामध्ये असणारं पर्जन्याचं वितरण, जसं आता मी तुम्हाला एक छोटीशी हिंट दिली, की सह्याद्री तिथं आहे त्यामुळे मावळ आहे, मावळानंतर मग पुढे काय येतं? आपला पर्जन्य छायेचा प्रदेश येतो. मग सगळीकडे पाऊस तसाच पडतो का? महाराष्ट्र देखील भारताच्या तुलनेमध्ये एक काय म्हणतो आपण, वैशिष्ट्यपूर्ण असणारे एक राज्य आहे. इथेही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची काय भौगोलिक परिस्थिती ही पाहायला मिळते. ओके. आणि याच्यावरतीच अवलंबून असणारा हा वनांचा प्रकार आहे आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारक आहे तिथलं हवामान. ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल, विदर्भामध्ये कुठलाही ऋतू अगदी तीव्र असतो. उन्हाळा एकदम कडक, थंडी एकदम कडक, पावसाळा मध्यम, म्हणजे खूप जास्त नाही पाऊस पडत पण मध्यम चांगला पाऊस पडतो. काय कारण असेल बरं याचं? त्याचं भौगोलिक स्थान. ह्या बाबी समजून घ्या, मग तुम्हाला लक्षात येईल ना. मी साधा तुमच्या मॅप म्हणजे सांगितलं नुसतं. आता बघा हे कसं आहे, 250 कुठं ही कोकण किनारपट्टी, हा मधला भाग, हा किती आला? 400 सेंटीमीटर. हा किती आहे? 250 सेंटीमीटर. इथं 160 सेंटीमीटर. इथं दुष्काळ, इथं दुष्काळ. मग इथून पुढे 60 सेंटीमीटर, इथून पुढे 80, इथून पुढे 100, इथं पुढे 160. काय आहे हे? कसं कसं वाढत गेलं? इथंच काय असं गटांगळी खाल्लं? इथंच काय म्हणलं मी दुष्काळ? आणि हा फक्त एवढ्या पुरता मर्यादित नाहीये. हा पट्टा असाच वरपर्यंत गेलाय भारतात, अगदी शिवालिकच्या पायथ्याला गेलाय, शिवालिकच्या पायथ्यापर्यंत गेलाय. मग ह्या बाबी इथं आपल्याला माहिती पाहिजे. काय परिणाम कशामुळे होतं, काय तिथलं वैशिष्ट्य आहे, तिथलं लोकजीवन कसं आहे, कशा पद्धतीची तिथले बाकीचे संरचना आहेत, या सर्व बाबी. आणि याच्यावरतीच आयोग प्रश्न विचारतो. आयोग ना डायरेक्ट तुम्हाला एक सांगतो, कधीही आयोग तुम्हाला असं फॅक्च्युअल देतं नाही असं नाही, पण बाकीचे प्रश्न तुम्ही या बाबींच्या विचारातून, या बाबी समजून घेऊन, या बाबी तुम्ही आठवून याच्या मदतीने तुम्ही त्याची उत्तरं मिळवू शकता. हे इथे लक्षात घ्या. उगा अभ्यास म्हणून ते टोपल्यात पुस्तकं ठेवून गावभर फिरायचं नाही. काय करलं? अभ्यास करलं. काय करलं? अभ्यास करलं. हा, तसल्या भानगडी करायच्या नाहीत. हे इथं लक्षात ठेवा, समजून घ्या. ओके. आता एवढं छोटंसं उदाहरण बघा. आता हे प्राकृतिक भूगोलामध्ये काय, पृथ्वीचा अंतरंग, मग ते पण बघायचं काय आहे काय नाही. ते हे असतात ना आपले भूकंप लहरी वगैरे, मग त्याच्या माध्यमातून अभ्यास केला जातो, हे केलं जातं, ते केलं जातं. ती पी वेव्स, ह्या वेव्स, त्या वेव्स, मग ते कुठून जातात कुठून जात नाहीत, ह्या बाबी देखील अगदी बेसिक आहे. म्हणजे स्टेट बोर्डच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं. ओके. ह्या पण बाबी इथं लक्षात ठेवा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे, आता स्टेट बोर्डवरून आठवलं, सकाळचं लेक्चर अटेंड केलं का? आज नाही केलं. ओके. मग ठीक आहे, पहिला दिवस होता ऑनलाईन. सर्वांनी आपल्या चॅनल, युट्यूब चॅनलवरती ना सकाळचे लेक्चर आहेत. हा योगिता, व्हेरी गुड. सो तिथं ते अटेंड करा. ओके. सो तिथून ते होऊन जाईल. बेसिक आहे, खूप महत्वाचं आहे. तिथंच या बाबी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. ह्या गोष्टी इथं समजून घ्यायच्या आहेत. भूरूपांतील कुठल्या कुठल्या प्रकारची भूरूप आहे. आता भूरूपांचं नदी असेल, वारा असेल,
त्यानंतर हिमनदी असेल, त्यानंतर सागरी असतील. फक्त काय करायचं, कुठली कुठली होतात, कुठली भूरूप निर्माण होतात. प्रश्न आले, व्ही आकाराची दरी, निद्री, त्यानंतर धावत्या, त्यानंतर रांजण खळगे, त्याच्यानंतर मग ते सरकते धबधबे, धबधबे कोण कुठं कुठल्या अवस्थेमध्ये तयार करतं, वाऱ्यापासून कुठली भूरूप तयार होतात, हिमनदीपासून कुठली भूरूप तयार होतात, सागरापासून कुठली भूरूप तयार होतात, माहिती पाहिजे, बेसिक आहे अगदी. बरोबर आहे. मग याच्यासोबतच आणखीन एक महत्वाचा भाग, खडक. हे खडक एक लय आवडतात आयोगाला, खरंच खूप आवडतं. सारखं प्रश्न असतो काही ना काही काही ना काही. कुठं आढळतो, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यामध्ये खनिज कुठली आढळतात, कुठं काय होतं, विचारतो. प्रश्न असतो म्हणजे असतोच. ठीक आहे. मग हवामान, हवामान असतं तुम्हाला ते ऑलरेडी येऊनच गेलेला प्रश्न. सो त्या बाबी इथं आपल्याला तशा पद्धतीने मग अभ्यासायच्या आहेत. हे जगाचं आपण मगाशी पाहिलं, पर्वतरांगा, पठारे, नदी प्रणाली वगैरे ह्या सर्व गोष्टी इथं अभ्यासायच्या आहेतच. ओके. सो हे भारतातला असणारे उद्योग, जनगणना, हे हायलाइटेड महत्वाचे पॉइंट आहेत की याच्यावरती हमखास प्रश्न असणार म्हणजे असणार. आणि ह्या बाबी आपण सर्व कव्हर करणार आहोत. आणि लक्षात घ्या, आता याच्या पुढचाच तो पॉइंट आहे, तिकडे जाऊया आपण डायरेक्ट. स्ट्रॅटेजी. आता कसा अभ्यास करायचा, पहिला अभ्यासक्रम वाचायचा. किती वळीचा आहे, 2 वळीचाच असणारा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर सुरुवात, PYQ, प्रश्न कसे येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर घटक कुठला आहे, जगाचा आहे का, हो. जगामध्ये कुठला आहे, नदी प्रणाली आहे. जगामध्ये कुठला आहे, पर्वत आहे. जगामध्ये कुठला आहे, तिथलं उद्योग आहे का, येतात ते आहे. जगामध्ये कुठला आहे, त्या बाबी तिथं लक्षात घ्या की काय कशा पद्धतीने आहे. भारत आहे का, हो आहे. भारतामध्ये कुठं आहे, नदी, नदी प्रणालीवरती आहे का प्रश्न, हो आहे. कसा विचारलेला आहे, नद्यांचे उपनद्या विचारलेल्या आहेत, कुठल्या बाजूने मिळतात ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर परत कशा पद्धतीने म्हणजे धरणं आहेत का, त्याची वैशिष्ट्ये काय, प्राकृतिक काय त्याची वैशिष्ट्ये आहेत का, ह्या बाबी पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग काय करायचं, PYQचा आधार घ्यायचा, त्याच्या पुढचा, त्याच्या मागचा आणि संभाव्य असणाऱ्या अशा गोष्टी ज्या आहेत त्यांचा विचार करायचा. ओके. बरं, आता हे सगळंच केलं मी, PYQ केले, मी अभ्यासक्रम केला, मी अभ्यास पण केला, सर्व बाबी केल्या. पण तू अभ्यास केलाय, तू PYQ वाचले, तू सर्व बाबी केल्या, हे तुझ्या लक्षात आहे का, हे चेक कसं करणार. तर त्यासाठी मग पाहिजे MCQ. MCQ म्हणजेच ह्याच PYQ सारखे असणारेच प्रश्न असतात, पण ते कशावरती असतात, जो तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती. मग तुम्हाला लक्षात येतं की अरे हा, मी जे आता वाचलंय, जे काही मी लेक्चर केलंय, ज्या काही गोष्टी मी अभ्यासलेल्या आहेत त्या माझ्या लक्षात राहिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, आपला घोडा घ्यायचा, रेसमध्ये यायचं. मग ती रेस कुठं असते, ही टेस्ट. मग बघायचं आपला घोडा किती पळतोय. कारण काय, त्या वातावरणामध्ये जाऊन तेवढ्या पर्टिक्युलर एका टाइम पिरियड मध्ये इथं असणारे प्रश्न, परत यांची रचना असते ती वेगळी असते, आयोगाच्या पद्धतीने असते किंवा त्याच्याही परत थोडीशी वेगळी असते. सो ह्या बाबी मग काय करतात, आपल्याला स्वतःला चेक करायला, स्वतःला जज करायला इथं मदत करतात. आपण किती खोलात आहोत, किती गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत, किती गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, या सर्व बाबी समजून घेण्यासाठी तुम्हाला हे टेस्ट खूप मदत करतात. ओके. सो ह्या बाबी करा. आता हा ठीक आहे, हा अभ्यासक्रम आहे, ते घेतला जाऊ द्या. पण हे ना मित्रांनो, म्हणजे सिरियसली खरं सांगतो, हा जो भाग आहे, हा PYQ, MCQ आणि टेस्टचा, हा खूप खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही याच्याशिवाय जर राज्यसेवा किंवा कुठलीही परीक्षा पास होण्याचा विचार करत असाल तर मग तुम्ही आताच थांबा. कारण याच्याशिवाय यश नाहीये, सक्सेस नाहीये. तुम्ही म्हणाल सर मी हे घालतो आणि ह्या दोनच गोष्टी करतो, नाही चालणार. मग तो परिपूर्णची जी व्याख्या आहे, मी मागापासून एकच शब्द घेतोय, परिपूर्ण. परिपूर्ण, त्या परिपूर्णच्या व्याख्येतून, परिपूर्णच्या डेफिनेशन मधून तुम्ही बाहेर पडताय. म्हणजे तुम्ही काय व्हाल, मग परत त्याच तळ्यातल्या मळ्यातल्या सिच्युएशन मध्ये जाऊन बसाल, जिथे हे 80-90% लोक अडकतात, त्याच तिथे जाऊन तुम्ही अडकून बसणार आहे. कुठलाही मुद्दा तुम्ही इथला गाळू शकत नाही. तुम्हाला याच्याशिवाय पर्याय नाहीये, तुम्हाला याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. हे लिहून ठेवा. PYQ, MCQ आणि टेस्ट दिल्याच पाहिजे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना भीती असते, मी हे करू का, मी केलं तर मग काय होईल, कसं होईल, काय नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढे प्रश्न सॉल्व्ह कराल, जेवढ्या गोष्टी त्या समजून घ्याल, जेवढे तुम्ही त्याच्या समोर जाल, तेवढी तुमची भीती कमी होते, तेवढं तुमचे काय होतात,
गुण जे सुप्त गुण आहेत ते बाहेर निघायला लागतात. त्याच्यातून मग तुम्हाला काय फायदा होतो की तुम्ही स्वतः समजता की मी कुठल्या प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने समजून घेतोय, सोडवतोय हे तुम्हाला इथं कळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढचा एक मुद्दा येतो तो म्हणजे संदर्भ साहित्य काय वापरायचं. तर पहिला मुद्दा मी इथे मेन्शन करेल ते म्हणजे स्टेट बोर्ड. स्टेट बोर्डच्या बाहेर कुठलंही पुस्तक म्हणजे प्रश्न जात नाही, हे इथे लक्षात ठेवा. स्टेट बोर्ड मस्ट आहेत, पण इथं ही सिलेक्टिव्ह. असं नाही की घेतलाय आज सकाळी आज काही होऊ दे, ह्या 8 दिवसात 5वी पासून 12वी पर्यंतची सगळीच पुस्तकं वाचून काढतो. वेळच नाही आता तेवढं. सिलेक्टिव्ह टॉपिक्स करायचे फक्त, महत्वाचे असणारे. त्यानंतर रेफरन्स बुक एकच घ्या, उग फापड बसायला करू नका. भूगोल व पर्यावरण सौदी सरांचं पुस्तक आहे, याच्या बाहेर काही जाणार नाही. त्यानंतर आपल्या नोट्स, आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, गळ्यात अडकवूनच फिरायचं आहे ॲटलासला. काय? कारण ॲटलास शिवाय म्हणजे नकाशाशिवाय कुठलाही अभ्यास पूर्ण होत नाही भूगोलाचा. तसा नकाशा तुम्हाला पॉलिटीमध्ये मदत करतो, इतिहासामध्ये मदत करतो, वेगवेगळ्या विषयांमध्ये देखील तो काय करतो, तो मदत करत असतो. हे इथे लक्षात ठेवा. ओके. सो ह्या बाबी तुम्हाला काय करायच्या आहेत तर इथं करायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने मग मी म्हणतो, पण तरीही मी असं सांगतो, मी काय एक लक्षात घ्या, मी रियालिटीवरती राहून बोलणारा, म्हणजे जी रियालिटी आहे त्याच्या आधारावरती मी तुम्हाला आमिष दाखवत नाही. तुला 15 पडणार, तुला पण 15 पडणार, तुला पण 15 पडणार, तुला पण 15 नाही. पण मी एवढं नक्की सांगतो की तुम्हाला 13च्या खाली मी येऊ देणार नाही, एवढी गॅरंटी. 13 मार्क्सच्या खाली म्हणजे 13 बीट म्हणजे जवळजवळ 26 मार्क्स, ह्याच्या खाली मी अजिबात येऊ देणार नाही, ही गॅरंटी आपली. फक्त एकच पाहिजे, तुमचं डेडिकेशन. मी ज्या गोष्टी सांगतो त्या तुम्ही करायच्या म्हणजे करायच्या. तुम्हाला तिथं 100% मार्क्स मिळणार. फक्त काय करायचं, मी जे सांगतोय तेच करायचं. ओके. मॅप रीडिंग परफेक्ट कसं करायचं. तुम्ही ज्या गोष्टी अभ्यासतायत त्या गोष्टी तुम्ही फक्त जाऊन मॅपवरती बघायच्या, तुम्हाला त्या तिथं दिसतायत का. मग दिसत असतील तर तुम्हाला मग त्या गोष्टी वेगवेगळ्या अँगलने पाहिजे. एकतर कुठल्या राज्यानुसार, कुठल्या दिशेने, कुठल्या पद्धतीने ते वाहत आहे, म्हणजे नदी प्रणालीचा जर विचार केला, किंवा उद्योगांच्या बाबतीमध्ये जर विचार केला, कुठं कुठल्या उद्योगाचं स्थान आहे, त्याची कारणं काय आहेत ते तुम्ही वाचताय. सो फक्त ते काय करायचंय, तुम्ही तुमच्या समोर एक नकाशा ठेवून त्या गोष्टी तिथं शोधत जायच्या आहेत. आणि एक वेळेस तुमचं जर हे वाचून आणि ते पाहून झालं की त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, ते पुस्तक बंद करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ज्या केलेल्या गोष्टी आहेत त्या मॅप थ्रू काय करायच्या, एक हातामध्ये पेन्सिल किंवा पेन ठेवायचं आणि तिथं ते रिवाइज करून घ्यायच्या. हेच मॅप रिडिंगचं स्किल आहे. वेगळं असं काही तिथं कुठलं शास्त्र नाहीये किंवा असं काहीच नाही. ओके कविता. आणि हे इम्प्रूव्ह होत जातं म्हणजे डे बाय डे ह्या गोष्टी इम्प्रूव्ह होत जातात. म्हणजे ज्यावेळी आपण परफेक्टली एखाद्या गोष्टीचा विचार करतो ना, त्यावेळी लगेच परफेक्ट व्हायला पाहिजे असं नाही. हळूहळू तुम्हाला हे इम्प्रूव्हमेंट होत जाणार. पण अशा पद्धतीनेच मॅप रिडिंग करा, नाहीतर आपलं उगाच काहीतरी. कारण काय होतं, आपण नुसतं मॅपवरती जाऊन जर नदी प्रणाली किंवा उद्योग वगैरे अभ्यासत असो तर ते नुसतं दिसतात आपल्याला, ते आपल्या सोबत बोलत नाहीत. पण ज्यावेळी आपण पुस्तक वाचतो आणि त्या मॅपकडे बघतो त्यावेळी ते काय होतं, आपलं कुठेतरी त्यांच्यासोबत बॉन्डिंग होतं, त्यांच्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. म्हणजे उद्योगाच्या बाबतीमध्ये असेल, तुम्ही जर उद्योगांचा विचार करत असाल, तुम्ही जर आपल्या छोट्या नागपूरच्या पठारावरती गेला तर ते छोट्या नागपूरचे पठार आणि तिथले उद्योग तुमच्यासोबत बोलायला लागतात. ते म्हणतात माझ्याकडे खनिज आहे म्हणून माझ्याकडे हे उद्योग आहेत, म्हणजे हे बोलणं असतं, हे रीडिंग असतं. ठीक आहे. सो ह्या बाबी इथं करणं खूप गरजेचं आहे. ओके. चला, कोणाला काही प्रश्न, शंका, कुशंका. ठीक आहे. चला थांबूया, मग भेटूया. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.